नमस्कार. आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर यांच्या द्वारे आयोजित केलेल्या शिवचरित्र कथाकथन माला भाग 2 मध्ये मी हिमांशु डबीर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. काल आपण पाहिलं महाराष्ट्राच्या देवगिरीच्या किल्ल्यावरती जसे आपण परचक्र येत गेले, अलाउद्दीन खिलजी, मग अनेक सत्तांतर झाली, मग कशा वेगवेगळ्या सत्तांनी आपल्यावरती राज्य गाजवलं, तुघलकापासून अकबरापर्यंत ह्या सगळ्यांनी कसं आपल्यावरती राज्य गाजवलं. राक्षस तागडीच्या लढाईत जशी विजयनगरचं साम्राज्य लोप पावलं आणि मग 200 वर्षांच्या पारतंत्र्यानंतर शहाजीराजांनी स्वराज्य स्थापण्याचा जो एक उपक्रम हाती घेतला, जो प्रयत्न केला, त्या प्रयत्नांना शहाजहान आणि आदिलशहा यांच्याकडून कशी खीळ बसली आणि मग शिवाजीराजांच्यावरती जे संस्कार घडत गेले, शिवाजीराजांचा जो जन्म झाला, त्याच्यानंतर मावळच्या दऱ्याखोऱ्यांमधून सगळ्या मावळ्यांना एकत्र करण्याचं मोठं काम शिवाजीराजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं. रायरेश्वरावरती शपथ घेतली गेली. हा सगळा इतिहास आपण काल पाहिला. कोंढाणा जिंकला. कोंढाणा जिंकताना आपण रक्ताचा एकही थेंब सांडला नाही अशी ती मोहीम झाली आणि त्या मोहिमेनंतर त्याच्यानंतर मात्र सुभान मंगळाचा जो मिया अमीन आहे त्यांनी आदिलशहाला पत्र पाठवलं की ह्यांची बंडखोरी आता खूप मोठी वाढत चालली आहे आणि या बंडखोरीला आपण निर्बंध घातला पाहिजे. कोंढाणा जिंकला, पण जो काही महसूल, जे काही उत्पन्न जे सुभान मंगळला म्हणजे शिरवळला येऊन मिळत होतं ते जे काही उत्पन्न आहे मावळातलं ते आलंच नाही. ते गेलं कुठे? स्वराज्याच्या खजिन्यात. मुलूक स्वतंत्र झाला. हे सगळं लिहिल्यावरती तिकडे मात्र आदिलशहाला थोडासा राग आला. छोटासा काय पोरखेळ मांडला, लोकांनी 2 तोफा पाठवल्या तरी आपलं ह्यांचा पोरखेळ उद्ध्वस्त होऊ शकतो हे सगळं त्याला माहीत होतं. पण हे माहीत असताना सुद्धा जेव्हा त्या गोष्टींना करायला जेव्हा तो धजावत नव्हता तेव्हा काय करावं? कारण या सगळ्या गोष्टी घडल्या तर बंगलोरमध्ये शहाजीराजे आहेत, संभाजीराजे आहेत आणि त्यांनी जी काही तिथल्या राजांची जी काही फळी उभी केलेली आहे त्या फळीला सामना कसा करायचा हे कळत नाही. तर तेव्हा एक तक्रार शहाजीराजांविरुद्ध आदिलशहाच्या दरबारी प्राप्त झाली की हा सगळं काही स्वतःच करतोय ना, अमुक तमुक सगळ्या गोष्टी त्यांची तक्रार त्यांच्या तबरे प्राप्त झाली आणि आदिलशहाला वाटलं की आता हे आपल्याला कारण पुरेसं आहे की जिथून आपण सांगू शकतो की आता आपण शहाजीराजांवरती थोडासा एखादा हल्ला करू शकतो किंवा त्यांना थोडी समजूत देऊ शकतो किंवा एखादी थोडीशी फौज पाठवू शकतो. म्हणून मुस्तफा खान आणि बाजी घोरपडे उधळचे हे सगळे एकत्र केले. या सगळ्यांना बाजी घोरपड्याला तसाही शहाजीराजांचा भयंकर राग होता. तर त्या सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की आता शहाजीराजांना आपण जाऊन धडा शिकवायचा. स्वतःचं करतो म्हणजे काय? स्वतःचं राज्य उभं करतो म्हणजे काय? स्वतःचा दरबार भरवतो, स्वतःचे न्यायनिवाडे स्वतः करतो, तिथल्या हिंदूंना संरक्षण देतो. असं कसं करतो हा? हे नाही पाहिजे. म्हणून त्यांनी ती सगळी फौज एकत्र केली, गोळा केली आणि मुस्तफा खाननी बाजी घोरपडे आणि असे अनेकविध लोक घेऊन तो शहाजीराजांवरती मोहिमेला निघाला. शहाजीराजांवरती मोहिमेला निघाला ही इकडे पुण्यात बातमी फारशी तेव्हा आलेली नव्हती. मग ते सगळे मोहिमेला निघाले. शहाजीराजांना वाटलं की मुस्तफा खान येतोय, आपण त्याला भेटलं पाहिजे. मुस्तफा खानाने सुद्धा त्यांना सांगावं धाडला असेल आपण त्यांना भेटूयात म्हणून. त्याच्या चांगल्या चांगल्या गोड शब्दांवरती शहाजीराजे भाळले आणि त्यांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि ते त्यांना भेटायला म्हणून म्हणले की मी येतो आणि शहाजीराजे त्यांना भेटायला गेले. मुस्तफा खानाचा ना थोडासा भ्रमनिराश झाला कारण त्याला असं वाटलं होतं की शहाजीराजे एकटेच येतील, पण शहाजीराजे आले अख्ख्या फौजेला घेऊन. भेटण्यासाठी आले ते अख्ख्या फौजेला घेऊन आले आणि ते भेटायला आले तर मुस्तफा खान थोडासा नाराज झाला की आता पकडायचं होतं ना शहाजीराजांना, फौजेसकट कसं पकडणार? बरं, लढायचं म्हणलं तर शहाजीराजांसारख्या सिंहाबरोबर लढायला मुस्तफा खानासारखे 100 आले असते ना तरी पोचले नसते. मग करायचं काय? मग सुरू झाली ती शाब्दिक खेळी.
एकमेकांशी भेटणं, बोलणं, मुस्तफा खानाच्या तंबूच्या शेजारी शहाजीराजांचा तंबू लागला. मुस्तफा खान काय साधा सुद्धा खान नव्हता, तो वजीर होता आदिलशाहीचा, म्हणजे त्याला भेटायला जाणं तर क्रमप्राप्तच होतं ना. तुम्हाला प्रश्न पडेल कशाला गेले शहाजीराजे भेटायला? काही शिष्टाचार असतात, त्या शिष्टाचाराला अनुसरून शहाजीराजांना त्यांना भेटायला जावं लागलं. पण जाताना गेले फक्त फौज घेऊन, ही त्यांनी चांगली गोष्ट केली. म्हणून तिथे त्यावेळेस जो काही एक अभद्र प्रसंग घडला असता तो तिथे लगेच घडला नाही, तो थोडासा उशिराने घडला. मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडायला लागल्या त्यावेळेस मुस्तफा खानांनी इतकी चांगली बोलणी सुरू केली, इतकं गोड, इतकं मधाळ बोलणं सुरू केलं की शहाजीराजे किती छान आहे, किती चांगले आहे, केवढा त्यांचा दबदबा आहे. आदिलशहाच्या दरबारामध्ये त्याला केवढा मोठा मान आहे, की आदिलशहाच्या दरबारात एक भली मोठी शान आहेत, असं काय 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 ते करायला लागले, बोलायला लागले. जेवण खाणं व्हायला लागली, एकत्र तंबूमध्ये एकत्र बसायला लागले, तंबूचे शेजारी तंबू लागले. या सगळ्या गोष्टी घडल्या आणि एक दिवस एक खबर शहाजीराजांना प्राप्त झाली की हा जो मुस्तफा खान आहे याच्या मनात काही बरं नाही, हा तुम्हाला कैद करणार नव्हे, कदाचित मारून सुद्धा टाकेल. शहाजीराजांना त्यावेळेस त्या बातमीवरती अजिबात विश्वास ठेवता आला नाही, कारण त्यांच्या समोर जे चित्र उभं होतं ते त्या बातमीपेक्षा विपरीत होतं, अगदी उलट होतं, की हे असं घडूच शकत नाही. आणि म्हणून गुप्तहेरांनी आणलेल्या बातमीकडे शहाजीराजांनी दुर्लक्ष केलं. ही एक चूक घडली असेल. एका रात्री अशा सगळेजण जेवण खाणं करून झोपलेले होते. झोपलेले असताना शहाजीराजांना पण उशिराने त्या दिवशी झोप लागली, खूप उशिराने झोप लागली. उशिराने झोप लागली, ते झोपल्यानंतर त्यांना थोडंसं जाणवलं की कुणीतरी आपल्या त्या तंबूच्या कनातीतून आत येत आहे. त्यांनी बघितलं पटकन, तर कोण आलं, तर त्यांचाच एक शिपाई होता, त्यांचा एक सैनिक होता. तो म्हणला की राजे घात झाला. महाराजांनी फक्त नुसतं विचारलं काय, तर त्यांनी सगळं सांगितलं की मुस्तफा खानाची फौज चारी दिशांनी आपल्यावरती तुटून पडली आहे, आता कसं करायचं. तर हे सगळं त्यांनी ते बघितलं. शहाजीराजे तर तयारीचे योद्धे होते, त्यांनी आपली लगेच तलवार हातात गेली, तंबूच्या बाहेर पडले, लढायला सुरुवात झाली. खूप मोठी लढाई माजली. जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांचा तंबू सुद्धा कोसळून पडला आणि ते बाहेर आले. ते बाहेर आल्यानंतर त्यांची लढायला सुरुवात झाली. एक तर दमछाक झालेली, दुसरं म्हणजे विश्वासघात झाल्याचा जो काही धोका असतो तो त्यांनी अनुभवला होता आणि तो धोका त्यांना ते पचत नव्हतं, मनाला पटत नव्हतं. आणि मग आता करायचं काय, या द्विधा मनस्थितीत किती विचार माजले असतील त्यांच्या डोक्यामध्ये एकाच वेळेस. त्यावेळेस हे सगळे विचार करताना ते लढतही होते. ते लढत असताना त्यांना ग्लानी आली तर ते पडले, बेशुद्ध झाले. बेशुद्ध झाल्यावरती बाजी घोरपडे आणि त्या सगळ्या सरदारांना उन्माद आला. त्यांनी राजांना कैद केलं आणि त्यांनी कैद केल्याबरोबर बातमी सगळीकडे पसरली, शहाजीराजे कैद झाले. एवढा मोठा दख्खनचा जो सिंह होता, 2 पातशाह्यांना एका वेळी उरावर घेणारा जो काही महावीर पराक्रमी होता, त्याला यांनी कैद केले. ते कैद केल्यावरती आता काय करायचं पुढचं, हा प्रश्न त्यांना निर्माण झाला. आता घेऊन तर जायचंय. विजापूर दरबारातून निरोप आला की त्याला कैद करून हुजूर दाखल करा, म्हणजे विजापूरच्या दरबारी घेऊन या, असा हुकूम सुटला. हुकूम सुटल्याबरोबर त्या लोकांनी सुरुवात केली. आणि यावेळेस काय झालं, शहाजीराजांचा सगळा कुटुंब कबिला, संभाजीराजे, त्यांच्या राण्या, हा सगळा बँगलोरमध्ये होता. बाजी घोरपड्याला भोसले कुटुंबावरच राग होता. त्याला संधीच हवी होती, कधी एकदा या सगळ्या कुटुंबाचा नायनाट करतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडायला लागल्या. त्या घडल्याबरोबर त्या बाजीर घोरपडे आणि इतर सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की आता आपण ह्याला बँगलोरवर पण हल्ला करायचा, त्याचा सगळा कुटुंब कबिला कापून काढायचा, भोसल्याचा वंश निर्वंश करून टाकायचा, असा बाजी घोरपड्याच्या मनात विचार आला. आता त्या दरम्यान हा मुस्तफा खान पडला आजारी. पुढे तो मेला, आपल्याच कर्मानी गेला म्हणून वाचला. आता बाजी घोरपड्याची काय गत झाली आपण बघूच. तर तो असं झालं. आणि मग या शहाजीराजांना ते निघून आले, त्यांना त्यांची काय एक प्रकारची वाईट अवस्थेत त्यांना विजापुरात आणलं गेलं. आणि काही सरदार मिळून निघाले ते बँगलोरकडे, त्यांचा जो काही कुटुंब कबिला आहे ते उद्ध्वस्त करायला. शहाजीराजे अटक झाले आहेत, म्हणजे मोठं जो काही अडसर उभा राहू शकला असता तो तर आता बाजूला गेला. मग आता पुढचं काय, तर आदिलशहाने त्याच्या खेळ्या यावेळेस भराभर खेळल्या.
पुढची मोहीम कर्नाटकात बँगलोरकडे लागली. भोसलेंचे जे काही कुटुंब कबिला तिथे होता, शहाजीराजांचा कुटुंब कबिला जिथे होता त्याच्यावरती हल्ला, म्हणजे सगळं कुटुंब ताब्यात पडावं. शहाजीराजे तर खुद्द अटक झालेले आहेत. इकडे पुण्यामध्ये शिवाजीराजांनी जी काही पुंडाई माजवली, जी काही बंडाई माजवलेली आहे, काय छोटे छोटे किल्ले काय घेतो, कुठल्या तरी वेड्या वाकड्या लोकांबरोबर काय फिरतो, हे सगळं ठीक आहे. अहो पण सिंहगड घेतला, तो सुद्धा न लढता. एक वेळ सिंहगड ठीक आहे, सिंहगडाचं सुद्धा कसं झालं होतं, तिथला जो किल्लेदार होता, सिंहगडाचे किल्लेदार कोण होते माहिती का तुम्हाला? दादोजी कोंडदेव. त्यांचं निधन झालं, मग तो किल्ला मोकळा झाला. मग तिथे कोणीतरी दुसरा बसवण्याच्या ऐवजी या मिया अमीनला आदिलशहाने सांगितलं की तू जाऊन त्या किल्ल्याचा कारभार घे. हे सगळं घडायच्या आत बापूजी मुदगल देशपांडे जाऊन किल्ला त्यांनी आपल्या ताब्यात घेतला होता. हा किल्ला गेला, महसूल गेला, काहीच होत नाही म्हणल्यानंतर आदिलशाह खवळणारच ना. एवढे वर्ष आम्ही 200-250 वर्ष आम्ही या यांच्यावर प्रांतावरती राज्य करतोय, कोणाची नजर वर करून उचलायची हिंमत नाही आमच्याशी. ह्याच्यातलाच एक मुलगा उठतो काय आणि सांगतो काय आदिलशाह विरुद्ध बंड. नुसतंच बंड नाही, तो ते करतो सुद्धा. महसूल देत नाही, महसूल स्वतःच्याच दरबारात जमा करून घेतो. हे सगळं करायला लागलं, आदिलशाह तर खवळणारच, कोणीही चिडणार. तसा तोही चिडला. त्यांनी ठरवलं की आता आपण काय करायचं, तर ह्या शिवाजीचं बंड नेस्तनाबूत करायचं. मग त्यासाठी त्यांनी नामजात केलं फतेखानाला. फतेखानाला सांगितलं तू फौज घेऊन जा आणि शिवाजीचं जे काय बंड आहे की तिचे चिमूट भरतं लोक झटकून पाडली ना तर 500, 500, 1200, 1000च्या घराच्या बाहेर जाणार नाही. एवढीची तर मंडळी, एवढीची तर फौज. त्यांना जाऊन ते बंड संपायचं, शिवाजीराजांना पकडून आदिलशहाच्या दरबारी हजर करायचं. तिकडे बँगलोरात फौज गेलेलीच आहे संभाजीराजांवरती हल्ला करायला. जिजाऊ काय करायचं, दोन्ही मुलं तिची आता आदिलशहाशी झुंजणार आहे. शिवाजीराजांचं वय त्यावेळेस काय असेल, जेमतेम 18. 1648ची गोष्ट मी सांगतोय. जेमतेम 18 वर्षाची मंडळी. त्यांच्यापेक्षा काही वर्षांनी मोठे संभाजीराजे, त्यांच्यावरती पण हल्ला गेलेला. इकडे पुण्यात पण हल्ला आलेला. आपली दोन्ही मुलं आदिलशहासारख्या फौजेला भिडतायत. बरं, ह्या सगळ्या घडामोडीमध्ये ना जेव्हा शहाजीराजे कैद झाले, त्यांच्यावर एक मोठी व्यक्ती पण कैद झाली होती आणि ती व्यक्ती म्हणजे कान्होजी जेधे, जे पुढे तिथून सुटल्यानंतर शिवाजीराजांकडे आलेले. शहाजीराजांनी त्यांना इकडे पाठवलं की तुम्ही आता असं करा, तुम्ही कारीला आहातच, कारीमध्ये तुम्ही आहातच, त्या तिथलं सगळं मावळातले लोक एकत्र करा, तुमचं तिथं मोठं वजन आहे, तर तुम्ही आता पुण्यात शिवाजीराजांना त्यांच्या स्वराज्य कार्यात मदत करा. हे पुढे त्यांनी सांगितलं, आपण त्याचा आढावा घेऊच्या. पण ही मंडळी सुद्धा अटक झाली. ह्या लोकांचं कर्तृत्व, काम असामान्य आहे. आज आपल्याला माहित पण नाही कारी गाव कुठे आहे. काही लोक जातात, बघतात, नुसतेच परत येतात, काहीच कळत नाही त्यांना आपण काय बघतोय. म्हणून इतिहास सांगायचं. हे सगळं झालं. हे झाल्यानंतर सगळे अटक झाले. शहाजीराजांना बँगलोरमध्ये विजापुरात आणलं गेलं, बँगलोरवरती हल्ला गेला. फतेखान निघाला म्हणजे काय, एक एक बातम्या पटापटा समोरच यायला लागल्या. तो निघाला. काय केलं त्यांनी, तर सगळ्या गोष्टी, बेलसर, जेजुरी, या सगळ्या गोष्टी घेत जिंकत तो आला. बेलसरचं ठाणं मारलं. सुभान मंगळाचा जो किल्ला आहे तो शिवाजीराजांनी जिंकला होता, तो किल्ला सुद्धा फतेखानाने परत घेतला. हे सगळं चाललंय. मग तेव्हा शिवाजीराजे काय करत होते, शिवाजीराजे पुरंदरच्या किल्लेदाराला चुचकारत होते. ते म्हणत होते, आजोबा आम्हाला किल्ल्यात घ्या, आमच्यावर संकट आलंय. हा किल्लेदार कोणाचा आहे, आदिलशहाचा. याचं नाव काय, महादजी पंत. निळकंठराव या घराण्याला किताब आहे. ते तिथे होते. त्यांना शहाजीराजांचा दाखला दिला, तुम्ही त्यांचे पण मित्र आहात, सगळ्यांनी सगळं सांगितलं. म्हातारा बिघडला की तो म्हणला या राजे किल्ल्यात. काही न करता पुरंदर स्वराज्यात दाखल झाला. किल्ला कोणाचा, आदिलशहाचा. किल्लेदार कोणाचा, आदिलशहाचा. किल्ल्यावरची साधन सामुग्री कोणाची, आदिलशहाची. किल्ल्यावरती दारू गोळा कोणाचा, आदिलशहाचा. लढतय कोण, आदिलशहाची फौज. कोणाविरुद्ध, शिवाजी विरुद्ध. शिवाजीराजांचं काय तिथे, फक्त बुद्धी आणि तळमळ की मला माझं स्वराज्य उभं करायचंय. आणि ते स्वराज्य उभं करताना मला या सगळ्यांना घेऊन पुढे जायचंय. कोणी मागे राहता कामा नये. महादजी पंतांनी सांगितलं, या राजे तुमचं स्वागतच आहे. पुरंदराचे दरवाजे सताड उघडे झाले आणि राजे किल्ल्यात आले. सगळी फौज किल्ल्यात आली. कितीची फौज, 1200 फार तर. ती सगळी फौज किल्ल्यामध्ये आली. तुम्ही जर पुरंदरावरती उभे राहिलात ना आणि तुम्ही असं पूर्वेकडे किंवा वज्रकडाकडे थोडंसं तोंड केलं तर उजव्या हाताला खाली शिरवळ आहे, तिथून दिसतं.
म्हणजे फतेखानाची काही फौज, बाळाजी हैबतरावाची जी फौज आहे ती गेली आहे, ती तिथे जाऊन त्यांनी हे जिंकलेलं आहे, शिरवळ जिंकलेलं आहे, हे सगळं राजांना गडावरून दिसत होतं. वेळ आल्याशिवाय हालचाल करायची नसते, हे पण एक युद्धतंत्र आहे. दिसतीय फौज, जा मारा तिला, करून काही फायदा नाही, सत्यानाश ओढवतो. आतताईपणा, घाईपणा केला तर काहीही हाती लागत नाही. शिवाजीराजांनी बघितलं शिरवळ गेलंय ना, जाऊ दे. खान बेलसरपाशी आला, बेलसर जिंकलं. आता काय, सगळ्यांच्या मनात धाकधूक. कारण हे जी कोणी मंडळी आहे, जी कोणी थोर मोठी मंडळी, मुत्सद्दी मंडळी, जी कोणी त्यावेळेस शिवाजीराजांबरोबर होती, त्यांनी हे सगळे प्रकार बघितले होते. आदिलशहा म्हणा, शहाजहानचा म्हणा किंवा दिल्लीचा म्हणा, जो कोणी हल्ला येतो, त्या आल्यानंतर आपल्या मुलखातल्या लोकांची, घरादाराची कशी राखरांगोळी होते हे त्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे ते थोडेसे घाबरले होते मनामध्ये की आता हा हल्ला आला, करायचं कसं, लढणार कुठून, आपल्याकडे तर धडे कुठला किल्ला पण नाही. बरं, या सगळ्यांना जर आपण पुणे ओलांडून सिंहगडावरून भांडायचं म्हणलं तर पुण्याची नासाडी परत लिहिलेलीच. म्हणून शिवाजीराजांचं नेहमीच एक तंत्र आहे, तुम्ही लक्षात घ्या हे तंत्र, की शिवाजीराजांनी त्यांची सगळी लढाई जी लढली आहे ना, ती स्वराज्याच्या सीमेवरून लढली. एक अफजल खान आत आला आणि तुम्हाला तर माहितीच आहे अफजल खानाचं झालं काय, शाहिस्ते खानाचं झालं काय. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तिथे घडत होत्या तेव्हा शिवाजीराजांनी महाजी पंतांना सांगितलं की तुम्ही आम्हाला गडात घ्या, आम्हाला गरज आहे, आणि तुम्ही आम्हाला जेव्हा गडात घ्याल तेव्हा आम्हाला तिथल्या सगळ्या साधन सामुग्रीचा वापर करायची परवानगी पण द्या. म्हातारा बिघडला, त्याने राजांना गडात घेतलं कारण त्यांना शहाजीराजांविषयी प्रेम होतं. एक मिनिट, ती शहाजीराजांवरती त्यांना प्रेम होतं आणि त्यांचा मुलगा असं काहीतरी करतोय म्हणून त्याला मदत म्हणून त्यांनी अख्खा पुरंदर त्याच्या स्वाधीन केला. राजे पुरंदरावरती येऊन बसले, त्यांनी बेलसरचं बघितलं, बेलसर जिंकलं गेलंय. विचार असा झाला की आता घाबरायचं नाही, आता बास झालं विचार करणं, आता कृती करायची. कृती काय करायची तर आपल्या प्रांताच्या गनिमी काव्याचा एक झणझणीत हिसका या फतेखानाला द्यायचा. सगळ्यांना जर महाराज त्यावेळेस म्हणले असते ना की कोण जातं म्हणले असते ना तर सगळेच उठून उभे राहिले असते. म्हणून महाराजांनी पटापटा काही नावं घेतली, त्यांच्यावर काही सैनिक तयार झाले. त्या सगळ्यांची तयारी अशी झाली की एक म्हणजे बेलसरच्या बाजूने 3-4 तुकड्या अशा जातील, एक तुकडी हल्ला करेल, झेंड्याची जी तुकडी असेल ती बाजूला असेल, ती युद्धात प्रत्यक्ष सहभागी होणार नाही, आणि इशारत झाली म्हणजे आपलं काम पूर्ण झालं, एक झटका बसला. जिंकायचं नाहीये इथे फक्त झटका द्यायचा आहे, घाबरवायचं आहे की आम्ही हेही करू शकतो. म्हणून त्यांनी ठरवलं की आता आपल्याला हे करायचं. मग ती झेंड्याची फौज, झेंड्याची जी तुकडी असेल त्या तुकडीने इशारत दिली की सगळ्यांनी रानात पळून जायचं. हल्लाचा प्रतिहल्ला सुरू झाला की पळून जायचं. पळून जाण्यामध्ये काहीही वाईट वाटून घ्यायचं नाही. अहो, साक्षात श्रीकृष्णाला नाव दिलंय रणछोडदास, आपण तर साधी माणसं. तर राजांनी ते ठरवलं की हे करायचं. सगळी फौज तयार झाली, सगळ्यांचे हल्ले हळूहळू अंधाऱ्या रात्री पुरंदरावरनं लोक उतरली, बेलसरकडे धावू लागली. जी अख्खी फौज होती ती तुकड्या तुकड्यांमध्ये विभागली गेली आणि बेलसरवरती एकाच वेळेस जणू काही वळवाचा पाऊस पडतो ना असा हल्ला झाला. इतका जोरदार हल्ला झाला की कोणाला काही कळेल ना हल्ला आला कुठून. फतेखानाला कळे ना, तिथल्या फौजेला कळे ना, कित्येक लोकांना तर हेच कळलं नसेल की आपण मेलो कधी. आत्ता उभे होत, आत्ता गेलं मुंडकं. इतक्या प्रचंड वायुगतीने हा हल्ला झाला. सगळ्या फौजेने तुफान हल्ला सुरू केला. फतेखान तेवढ्यात सावरला. तो हा ढाल तलवार घेऊन तंबूच्या बाहेर आला. त्यांनी आरडाओरडा करून आपल्या फौजेला तयार केलं. त्याची फौज तयार झाली. हल्ल्याचा प्रतिहल्ला सुरू झाला आणि इशारत झाली की आता आपण पळायचं. आणि हे सगळं करत असताना त्या आपल्या झेंड्याच्या तुकडीने आपली चाल सुरू केली. झेंड्याची तुकडी ही जाऊन युद्धात भिडली आणि युद्धात भिडल्यानंतर युद्ध तर मोठं वारेमाप चालू होतं त्यावेळेस. आणि गंमत अशी झाली, दुर्दैवानी आपल्या झेंड्याचा जो कोण स्वार होता त्या स्वाराच्या भोवतीने शत्रूचं कंडाळ पडलं. म्हणजे आता तर प्रश्न इज्जतीचाच झाला ना, इब्रतीचा प्रश्न झाला की आपला झेंडा कसा झाला, वाचवायचा कसा झेंडा, तो तर गर्दीत सापडलाय.
आणि हे सगळं झालं त्या झेंड्यावरच्या झेंडा सांभाळणारा जो घोडेस्वार होता तो प्राणपणाने लढत होता, पण त्याच्या भोवती एवढं मोठं वेटोळं झालेलं होतं की त्याला बाहेर पडणं शक्य होत नव्हतं. एक घाव त्याच्या अंगावरती असा वेगात पडला की तो पडणार म्हटल्यानंतर झेंडा आता जमिनीवर पडला. झेंडा पडला की युद्ध संपलं, इब्रत गेली, काय राहिलं मग? आणि हा झेंडा पडणार तेव्हा एक घोडेस्वार इतक्या जोरात त्या वेटोळ्यामध्ये घुसला, ते सगळं त्याने भेदून काढलं आणि ते भेदून काढून तो झेंडा जो जमिनीवर पडणार होता तो त्याने तोलला, परत हातात घेतला आणि इशारा दिली की मागे फिरा. सगळी फौज मागे फिरली आणि सगळी फौज मागे फिरल्या क्षणी त्या झेंड्यावरच्या स्वारा, तो जो झेंडा ज्यांनी तोलला होता तो स्वारही मागे फिरला. सगळेजण जे काही सुटले होते, ज्या आवेशाने सुटले होते त्याच्या चौपट आवेशाने ते परत पुरंदराकडे यायला लागले की आपला हिसका कामी आला. फतेह खानाला आपण धसका दिला की आपण काहीही करू शकतो, हा आत्मविश्वास निर्माण व्हावा. आणि मग ठरलं की चला झालं, आता हे सगळे झाले, परत आले. हा वीर कोण होता? बाजी जेधे, कान्होजी जेध्यांचा मुलगा. ते कान्होजी जेधे ते त्यावेळेस कडातीत अटकेत होते. इतकं ते सगळं घडलं, ही फौज सगळी परत आली. परत आल्यानंतर शिवाजीराजांना बरं वाटलं की जे वीर उत्साहाने गेले होते त्याच्या दसपट उत्साहाने परत आले आणि त्यांच्या मनात असं झालं की फतेह खानाचा आरसा चिरडू. सैनिकांच्या मनामध्ये हा जेव्हा विश्वास निर्माण होतो ते कर्तृत्व असतं, ते यश असतं त्या सेनापतीचं. आणि ही पहिली मोहीम होती ज्याच्यामध्ये शिवाजीराजांचं सेनापतित्व, कर्तृत्व सिद्ध होत होतं. त्यांना हे कळत होतं की हे कधी कसं करायचंय. मग नंतर शिरवळचा जो अमीन होता तो तर तसाही निघून गेलेला होता. शिरवळचा किल्ला आता परत फतेह खानाच्या लोकांनी जिंकलेला होता आणि मग तो किल्ला परत घ्यायचा हे ठरलं. कारण आता जर समजा पुरंदरवरती हल्ला आला, बेलसरकडनं पुरंदरावर हल्ला येणार, बेलसरकडनं जेव्हा पुरंदर हल्ला येतो त्याच वेळेस जर शिरवळचं ठाणं आपल्या हद्दीत नसेल, आपल्या ताब्यात नसेल, तर मागून सुद्धा हल्ला येऊ शकतो पुरंदरावर. हे शिवाजीराजांना कळलं आणि ते कळल्याबरोबर शिवाजीराजांनी ठरवलं की आपण आता शिरवळचं ठाणं तर परत घेतलंच पाहिजे. मग त्यांनी पटापट सगळे निवडले. भीमाजी जगताप, गोदाजी वाघ, हे सगळे त्यांची जी काही मंडळी होती ती सगळी त्यांनी निवडली आणि त्यांनी ठरवलं की आता जाऊन शिरवळ घ्यायचं. शिरवळ घ्यायचं, ती गढी आहे साधी, आता तर काहीच उरलेलं नाही. एखादा बुरुज चुकून माकून दिसला तर सापडायला लागला तर तोही, पण ती गढीच आहे साधी. तर गोदाजी वाघाने सांगितलं काय घाबरू नका, कशाला वेळा घालून बसायचा, याला घोडी उडवा आणि टाका ताटाच्या पलीकडे. लिटरली अशा लोकांनी त्या उड्या मारून तट ओलांडून आतमध्ये गेले आणि ह्या सगळ्यांची झुंज जुंपली. बाळाजी हैबतरावाशी, तो मोठा तोलाचा मोलाचा सरदार होता, त्याच्याशी युद्ध जुंपलं. सप्पासप कापाकापी चालू झाली आणि ह्या लोकांनी बाळाजी हैबतरावासारखा मोठा योद्धा उघड लढाईत मारला. म्हणजे शिवाजीच्या लोकांनी, मुठभर लोकांनी हा बाळाजी हैबतरावासारखा मोठा सरदार असा उघड उपून फेकून दिला. म्हणजे त्याला काय कळेच ना आता करायचं काय. फतेह खानाला बातमी पोहोचायच्या आत हे लोक परत पुरंदरावरती आले होते. इतक्या वेगाने ही कृती घडली. हे वेगाने जे कृती करण्याचं आहे हे पण एक युद्धतंत्र आहे जे मराठ्यांनी विकसित केलेलं आहे. मराठ्यांची जी घोडदळ होता ना ते कित्येक मैल दिवसाला अंतर कापून जायचं. जिथे किंवा बादशहाच्या ज्या फौजा यायच्या ना त्यांना 5 कोस जायला 3 दिवस लागतील कदाचित. एवढा मोठा दळभार घेऊन ते यायचे. तंबू, बाजार बुणगे, अमुक तमुक सगळे घेऊन यायचे आणि असे डुलत त्यांच्या ज्या काही अमीर राव वगैरे वगैरे ज्या काही मोठ्या मोठ्या ललकाऱ्या असतात ना त्या ललकाऱ्या सुद्धा दमून जातील, इतकं स्लो हे चालायचे. आणि त्याच्यात कितीतरी वेगाने शिवाजीराजांच्या आक्रमक मोहिमा होत असत. आणि हे सगळं घडलं. शिरवळ परत आलं. ही सगळी मंडळी पुन्हा पुरंदरावरती येऊन बसली. पुरंदरावरती आल्यावर तर पुढचं काय हे सगळं कळल्यावर शिरवळ गेलं म्हणल्यानंतर फतेह खान चिडला. तो म्हटलं हे काही शक्य नाहीये, हे नुसतं इथे आपण बेलसरमध्ये बसून तो शिवाजी उतरेल कधी, आपण त्याची लढू कधी, नकोच आपणच जाऊ लढायला. म्हणून निघाला, तिरमिरीत निघाला. त्यांनी सगळं आपलं चंबू गबाळा आवरलं तिथला आणि म्हणाला की नाही आता आपण पुरंदरला हल्ला करायचा. डायरेक्ट काय करायचं, सुलतान ढवा करायचा, म्हणजे एकदम हल्ला चढवला आणि तो हल्ला करायचा. ही सगळी फौज निघेल. अहो यातले जे काही लोक होते ना, यातली जन्मामध्ये कधी पुरंदर सोडा साधा डोंगर बघितला नसेल आणि यांना पुरंदर, हा तो पुरंदर बघितल्यानंतर दम लागला असेल कित्येक लोकांना. बघितलाय का पुरंदरचा सर दरवाजा किती उंच आहे. केदारेश्वराचं टोक जेव्हा आपण बघतो ना आजच्या पुणे बँगलोर हायवेवरनं जाताना सुद्धा ते केदारेश्वराचं टोक असं दिसतं, ते जणू काय आकाशात घुसलंय असं दिसतं, भिडलंय नाही घुसलंय असं दिसतं. तर तिथे ते गेले आणि डोंगर चढायला सुरुवात झाली. अर्धा डोंगर चढेना तोपर्यंत धाप लागली हो यांना.
कारण हे चढतायत कुठल्याही वाटेनी, जिथून वाट फुटेल तिथे. ते काय घरचा रस्ता आहे? तो सह्याद्री आहे. त्याच्या वाटा त्यांनीच ठरवलेल्या आहेत. त्याच वाटांनी तुम्ही गेलात तर तुम्ही पोचाल, नाही तर त्या वाटा तुमची वाट लावून टाकतील. आणि तेच व्हायला लागलं. हे सरदार दमछाक व्हायला लागली यांची. आणि एका ठराविक टप्प्यात आले. हल्ला का करत नाहीये शिवाजी गडावर बसलेला असून सुद्धा, हे सांगायला लागले. हे विचार करतायत, पण विचार करायला वेळ फारसा नाही ना, कारण चढून जायचं, हल्ला करायचा. फतेखान मागे लागलाय, लढा, जावा वरती चढा. हे चढतायत बिचारे. एक ठराविक टप्पा आला. शिवाजी राजांचे पण सैनिक विचार करत होते की राजे कधी इशारा देतात की आम्ही आता यांच्यावर हल्ला करूयात. थोडं अंतर गेल्यावर शिवाजी राजांनी इशारा दिली हल्ला करायचा. आणि त्याच्यातून हर हर महादेव अशी घोषणा घुमली. हे जे काय लोक चढतात ते दमलेले वर बघतात, वरून बघतात, तर काय यांना अपेक्षित होतं तोफांचे गोळे येतील. अरे धोंडे, एक एक असे मोठ्ठले धोंडे मावळे आपले घेतात आणि वरून फेकून देतात खाली. तटावरनं काय फेकतायत? धोंडे. बरं, नुसता एक धोंडा नाही हो, एक धोंडा पडला तर ठीक आहे, पण तो त्या उतारावरती 4 वेगळे धोंड्याचं त्यांना घेऊन बरोबर पळायचा. मग एकेका धोंड्याखाली अनेक सरदार मरायला लागले. फतेखान विचार करतो, अरे हे काय, क्या हो रही है, ये पत्थरों की बौछार क्यों हो रही है? हमारे सूरमा जो इतनी ताकतवान है, जो हमारे जो सरदार है वो अपने हिसाब से, अपनी शूरता से जो कुछ भी कर सकते हैं, उन पे ऊपर या पत्थरों की बौछार हम कुछ नहीं कर सकते. ही ती लढाई सुरू झाली. शिवाजीराजांचं तंत्र बघा. उपयुक्त साधनेचा वापर सर्वात चांगला कोणी केला असेल तर तो शिवाजीराजांनी केला. कशाला तोफांचे गोळे टाकून ते वाया घालवायचे? आधी दगडांनी काम होत आहे ना. मग उपलब्ध जी साधनं आहेत त्याचा सर्वोत्कृष्ट वापर करायचा. हे केलं. दगड फेकतायत. बरं, तो एक दगड आणखीन 4 दगडांना घेऊन जातोय. ती 4 दगड अजून 4 सैनिकांना घेऊन जात आहेत. बरं, ते अंगावरून जात आहेत, माहिती तिथल्या तिथंच मारताय तो बिचारी. कल्पना करा ना, तुम्ही दरवाजावरती उभे आहात पुरंदराच्या, आणि तो असा येणारा एखादा दगड, तुम्ही वरती उभे आहात बरं का, खालून असे लोक चढतायत असा इमॅजिन करा. एक कल्पना करा, नुसतं खालून लोक वर चढतायत आणि तुम्ही वरून दगड फेकताय. आणि ते फेकतानाचं दृश्य किती सुंदर दिसत असेल. की सैनिक जे आहे ते लढतात मरत आहे, शत्रूचं सैनिक. आपण काहीच करत नाही, आपण फक्त दगड फेकतोय. दगडांचा हा वापर रामाच्या काळामध्ये वानरांनी केलेला होता. त्यांनी श्रीलंकेपर्यंत दगडांचा पूल बांधला. त्याच्यानंतर हा वापर या नरांनी केला. ते वानर, हे नर, यांनी दगड फेकली. यांनी पूल बांधला नाही, यांनी रस्ता बांधला. कशाचा? शत्रूच्या प्रेतांचा. कशासाठी? स्वराज्यासाठी. आपल्या कुठल्याही सैनिकाचं एक थेंब सुद्धा रक्त पडलं नाही. आणि हल्ला गेला, मागे सरकला. फतेखान मागे सरकला. त्यांनी विचार सुरू केला की आता पुरंदराला वेढा घालायचा. वेढा घालणे काही सोपी गोष्ट नाहीये, त्यातून तो पुरंदर आहे. या पुरंदराला नुसत्या एकट्याला पुरंदराला वेळ लागतो, वज्रगडाला पण घालायला लागतो. म्हणजे पुरंदराला, म्हणजे वज्रगडाला रुद्रमाळ असं सुद्धा म्हणतात. पण आता या 2 किल्ल्यांना वेढा घालायचा, तसा पसारा बघा ना केवढा आहे. वेढा घालणार कधी, लढणार कधी? बरं, इतकं सोपं तर उरलं नाही. सुभानमंगळाचं ठाणं तर गेलंय. म्हणजे त्या बाजूनी जर वेढा घालायचा झाला तर झालं ना, तिकडनं मराठीनं हाणणारच नाही आपल्याला. मग वेढा घालायचा. ह्या सगळ्या विचारांमध्ये असताना जेव्हा फतेखान मागे सरकला, शिवाजीराजांनी त्यांची पुढची खेळी खेळली. आणि शिवाजीराजांनी ठरवलं की काही आपले जे काही सैनिक आहेत त्यांची एक तुकडी त्यांनी फतेखानावरती सोडली. त्या तुकडीचं नेतृत्व करत होते बाजी पासलकर, बाजी काका पासलकर. त्यांचा काल मी उल्लेख केला. ते तुकडीचा उल्लेख ते घेऊन चालले. ते गड उतरून आले. फतेखानाची फौज पळत सुटली आहे विजापूरच्या दिशेने, आणि हे त्यांचा पाठलाग करतायत. लढाई जुंपली, लढाई सुरू झाली. इतक्या घनघोर लढाई सुरू झाली की प्रत्येकाला असं वाटायला लागलं की आता मराठे आपल्याला कापून खाणार. म्हणल्यावरती जे सगळे पळत सुटले, स्वतः फतेखान पळत सुटला. कारण प्रत्येकाने बघत होता कोण दुसरा पळत आहे. तो पळाला की मी पळायला मोकळा. सगळे पळत सुटले, पळत सुटले. सगळी लढाईची परिसर जो होता तो पुरंदरापासून सासवडपर्यंत पसरला गेला. दिसतं सासवडवरून, पुरंदरावरून. शिवाजीराजे ते आपल्या सगळ्या वीरांचा पराक्रम पुरंदरावर बसून बघत होते. बुरुजावरती उभे होते. ते बघतायत की आपल्या लोकांनी किती पराक्रम गाजवतायत. हे फतेखानाचं सैन्य, ही विजापुरी फौज, अहो कित्येक वर्षात पहिल्यांदा घडते विजापूरची फौज पळत सुटलीये. आणि मराठी तिचा पाठलाग करतायत एकजुटीनं. सुटले पळत. बाजी पासलकर काकांनी ठरवलं की चला आपण त्यांना हाणत सुटायचं. पळतायत ना, मारूनच टाकू ना, पूर्णच ठेचून काढू. सुटले त्यांच्या मागे. सगळी लढाईचा परिसर पूर्ण सासवडपर्यंत गेला. तिथे सासवडपर्यंत गेल्यानंतर घात झाला, बाजी काका पडले.
स्वराज्याची पहिली लढाई, आणि त्या पहिल्या लढाईत जी पहिली आहुती पडली ती बाजी काका पासलकरांची, स्वराज्याचे पहिले सरसेनापती बाजी काका पडले. कान्होजी जेध्यांचा जन्म बाजी काकांच्या घरात झालेला आहे. म्हणजे विचार करा, बाजी काका किती मोठे आहेत वयानी, कमीत कमी वय वर्ष 65 आहे त्यावेळेस त्यांचं. आणि बाजी काका पडले जो स्वराज्याच्या बांधणी उभारणीपासून जो एक विशाल वटवृक्ष केवळ शहाजीराजांवर नाही, केवळ शिवाजीराजांवर नाही, जिजाऊ साहेबांवर सुद्धा, तसंच अख्ख्या स्वराज्यावर जो सावली धरून उभा होता, ज्याच्या एका शब्दाखातर अख्ख्या 12 माळातली मंडळी शिवाजीराजांच्या मागे उभी राहिली होती, तो वटवृक्ष पडला. हे ते बाजी जे पहिले आपल्या प्राणांची आहुती देणारे, आणि हे असे बाजी अनेकदा जन्म घेत राहिलेले आहेत. पुरंदराची पहिली लढाई, त्यात बाजी पासलकर काका पडले. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम हा मंत्र याच लोकांसाठी आहे. कारण जर हा मंत्र जपला गेला नसताना तर कोणी ना कोणीतरी बाजी परत जन्माला आला नसता. अहो तुम्ही विचार करा, पहिले बाजी काका पासलकर पडले, त्याच्यानंतर घोडखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे पडले, त्याच्यानंतर पुरंदरापाशीच पुन्हा मुरारबाजी देशपांडे पडले. हे 3 बाजी एका लाईनमध्ये कसे आले? कारण हा मंत्र, ही मंडळी पुन्हा पुन्हा जन्माला येत होती. कारण स्वराज्याचं कार्य करायचंय. वय वर्ष 65ला ज्या माणसाने युद्धात आपला देह ठेवला, तो युद्धात देह ठेवताना त्या बाजी काकांनी हे नक्की म्हणलं असणार, राजा एवढीच सेवा घडली पण पुन्हा जन्म घेऊन येईन, आणि जेव्हा मी पुन्हा जन्म घेऊन येईन तेव्हा मी इथेच जन्मेन आणि पुन्हा माझा देह इथेच वाहीन. ते मुरारबाजी असू शकतील. बाजी काका पडले, त्यांचा देह पुरंदरावर आणला गेला. किती दुःख झालं असेल शिवाजीराजांना की अरे आपण एवढी मोठी लढाई, पहिली स्वराज्यासाठी लढलेली लढाई, आदिलशहाशी पहिला लढा आपण जो केला तो आपण जिंकला. जो ज्याच्या पायी जिंकला तो मनुष्यच नाही राहिला. किती वाईट वाटलं असेल. करणार काय? हे युद्ध आहे. एका हातात, एका डोळ्यात आनंदाश्रू जिंकण्याचे आणि दुसऱ्या हातामध्ये दुःखाश्रू बाजी काका गेल्याचे. हे बाजी काका, हे सगळी मंडळी आपल्याला माहीत आहेत. अशी अनेक मंडळी, मराठे मंडळी, अनेक असे मावळे कित्येक पडले असतील, त्यांची नावही आपल्याला माहीत नाहीत. म्हणून जेव्हा आपण गड किल्ल्यांवर फिरतो ना, तेव्हा ते पार्टेकरांना फिरायचं नसतं, तिथे नतमस्तक व्हायचं असतं. तिथली धूळ माथ्यावर मिरवायची असते, लावायची नसते. या सगळ्या गोष्टी आपल्याला किल्लेत शिकवतात. हा आपला इतिहास आहे. इतका ज्वलंत इतिहास आपल्याला लाभलेला आहे. आणि इंग्रजांनी नेमकं तेच आपल्यावरती वर्मावर बोट ठेवलं, सगळे किल्ले पाडून टाकले. का? तर तुम्हाला तुमचा इतिहासच आठवला नाही पाहिजे. जातो का शिकवला आपल्याला इतिहास हा? आपण हा इतिहास शिकतच नाही, कारण तो शिकवलाच जात नाही. का शिकवला जात नाही? कारण आपल्याला ती अस्मिताच राहिलेली नाही. आता जी 200 वर्षांची कालरात्र शिवाजीराजांमुळे संपली, ती त्यांच्यानंतर आता 1818 नंतर जेव्हा सगळा भारत पारतंत्र्यात गेला, 1947 जेव्हा भारत परत स्वतंत्र झाला, त्याच्यानंतर आपण अजूनही असेच लढतो एकमेकांमध्ये. हे थांबला पाहिजे. आणि म्हणून इतिहासाचा प्रचार झाला पाहिजे. जो इतिहास आहे तो लोकांना सांगितला गेला पाहिजे. खऱ्या खोट्याची शहानिशा नंतर करा, पण ज्या चांगल्या गोष्टी राजांनी करून ठेवल्या त्याच्याबद्दल एकजुटीने उभं करा. त्याचा प्रसार झाला पाहिजे. हा गर्भसंस्कार झाला पाहिजे, तर पुढची पिढी तयार होते. आणि त्यासाठी जिजाऊ जन्माला यायला लागत नाही. हा गर्भसंस्कार आपण आपल्यावर करून घेतला पाहिजे. वाचा पुस्तकं, अनेक लोकांनी पुस्तकं लिहून ठेवली आहेत. मी कोणा एका लेखकाचं नाव घेत नाही. जी काही सगळी पुस्तकं आहेत ना ती सगळी वाचा. अहो त्या नेपोलियन बोनापार्टवरती कित्येक हजार पुस्तकं लिहून ठेवलेली आहे. आपल्याशिवाय कित्येक हजार पानं पण नाहीयेत. एवढा दिगंतात कीर्ती गाजवलेला आपला जो राजा आहे, त्याच्याबद्दल आपली एवढी अस्मिता आहे. आपली तेवढी आपल्याबद्दल अस्मिता एवढी आहे की आपण काहीच लिहित नाही. कसं होणार? आणि हा इतिहास पुढे सांगायचा म्हणून आपण 4 चौघांमध्ये चहाच्या कपावरती गप्पा मारत बसतो. करतो काय? असो, तो भाग आला हिता. तर बाजी काका पडले. पुरंदरावरती शिवाजी राजांना फतेह मिळाली, फतेह खानावरती.
जिजाऊ साहेबांना आनंद झाला, पण त्यांचा आनंद क्षणात मालवला, कारण शहाजीराजे कैदेत आहेत. शहाजीराजे कैदेत आहेत, बँगलोरवरती हल्ला गेलाय. तितक्यात तिकडनं बातमी आली की जी आदिलशहाची फौज बँगलोरवरती हल्ला करायला गेलेली होती, त्या सगळ्या फौजेचा संभाजीराजांनी धुव्वा उडवला. 2 मुलांनी एवढं घवघवीत यश प्रसन्न केलं, पावलं, त्यांना एवढं घवघवीत यश मिळवलं. त्या माऊलीला किती आनंद झाला असेल, पण तिचं सौभाग्य अटकेत होतं. आदिलशहानी कदाचित हा डाव टाकला असेल की एकाच वेळेस अख्खं भोसले कुटुंब बर्बाद करून टाकावं, पण ते काही जमलं नाही. 2 लहान मुलांनी आदिलशाही फौजेचा विनाश केला, संपूर्ण जय मिळवला. आणि राहिले होते फक्त आता शहाजीराजे जे कैदेत होते, त्यांना कैदेतून कसं सोडवायचं. आता हे सगळा विचार करत असताना काय करावं, कसं करावं, हा सगळा विचार चालू होता. आणि हा सगळा विचार चालू असताना शिवाजीराजांना एक भन्नाट शक्कल सुचली. त्यांनी दिल्लीला पत्र लिहिलं. खरंच लिहिलं का मला माहित नाही, पण हे असं अफवा सुद्धा उडवून टाकली असेल की दिल्लीला पत्र लिहिलंय की आम्ही तुमचे सरदार आहोत, मी, माझे वडील, माझा भाऊ, आम्ही सगळे मिळून तुमची सेवा करायला तयार आहोत. पण झालंय काय, आमच्या वडिलांना आदिलशहानी काहीतरी करून कैद करून ठेवलंय, तेवढं त्याला सोडवा, तेवढी मदत आम्हाला करा, असं त्यांनी सांगितलं असणार. असं काहीतरी लिहिलं असेल. खरं पत्र लिहिलं असेल नसेल आपण त्याच्यात जायचंच नाही, पण हा बुद्धीचा नमुना बघा ना, की आपल्या शत्रूला शह द्यायला, आपल्या दुसऱ्या शत्रूची जो बलाढ्य त्याला चुचकारायचं आणि सांगायचं तू याला मार. कुठून शिकले हे सगळं? हे कृष्णनीती. करा अभ्यास. हे सगळं घडलं आणि मग काय झालं, आदिलशहाकडे ती बातमी आली की अरे शिवाजीराजांनी असं पत्र लिहिलंय, शहाजहान औरंगजेबाकडे पत्र लिहिलंय की अरे असं असं झालेलं, आता काय करायचं. आता उद्या उठून जर दिल्लीच्या लोकांचं पत्र आलं नव्हे, त्यांची फौज आली की तुम्ही आमच्या सरदाराला चुकीच्या पद्धतीने अटक करून ठेवलेली आहे, तर आम्ही तुमचा नायनाट का करू नये, असं पत्र आलं, त्यांची फौज आली, तर त्यांची जी फौज येईल त्याला शिवाजी मिळणार, खालून दक्षिणेतून संभाजी मिळणार, मग आपली काय राहिली. खूप विचार केला आदिलशहाने, खूप विचार केला. आता काय करावं. सगळ्या दरबारातल्या लोकांना त्यांनी एकत्र केलं, बसवलं की आता काय करायचं. म्हणजे या सगळ्या जे काही संकट, जी काही अशी वीण गुंडलेली आहे, त्याच्यातून कसं आपल्याला सही सलामत बाहेर पडता येईल, हे कसं करावं, याचा विचार ते करू लागले. आणि मार्ग सापडला. सोपा मार्ग, एकदम सोपा मार्ग. काय, शहाजीराजांना सोडून द्यायचं. त्यांची तुरुंगवासातून सुटका केली गेली, त्यांचा मान सन्मान केला गेला. आदिलशहाने त्यांची दिलगिरी मागली, तुम्हाला आम्ही चुकीच्या पद्धतीने अटक केली, काहीतरी गैरसमज झाला होता, पण आता असं काही नाही, तुम्ही परत जा, फक्त एक गोष्ट करा, तुमच्या मुलाला सांगा तेवढा कोंढाणा किल्ला आम्हाला परत दे, तेवढा कोंढाणा किल्ला आम्हाला परत दे. कोंढाणा म्हणजे सिंहगड, जो पुण्याच्या इकडच्या बाजूला दिसतो आपल्याला. बिल्डिंगच्या जर उंच बिल्डिंग असतील ना त्याच्या टोकावर जाऊन बघा, सिंहगड अजूनही दिसतो. एखादा सिंह असा बसलाय आणि डोकं आपल्या त्या पायात घातलंय ना, कसा दिसेल तसा दिसतो सिंहगड इथून. तो सिंहगड आम्हाला तेवढा परत करा, कारण तो काही आमच्या दादूजी कोंढाणनंतर तो त्याने असंच परस्पर घेतला होता, तेवढा आम्हाला परत करा. बाकी त्यांनी काय केलं आम्हाला काही घेणं नाही, आमची तुम्ही सुटका करतो, पण तेवढा कोंढाणा परत द्या. शहाजीराजांनी सांगितलं की ठीक आहे, मी माझ्या मुलाला सांगतो, तो असं करील. सगळं झालं. त्यावेळेस मात्र आहे ना, शिवाजीराजे थोडेसे चिडले. कोंढाणा परत करायचा म्हणजे कसं. आपल्या आबासाहेबांना कोंढाण्याची महती कळली नाही का, असं म्हणून ते आपल्या वडिलांविषयी थोडंसं चुकीच्या पद्धतीने रागाच्या भरात बोलू लागले. आणि ते बोलणं ऐकत होते सोनोपंत डबीर. त्यांना कळलं की राजा चुकतोय, ते चुकतोय तो राजा, हे चुकीचं आहे, हे असं करता कामा नये. अहो अख्खं जग, अख्खी पृथ्वी पडली त्याची जिंका, पण त्या एका सिंहगडाच्या बदल्यामध्ये शहाजीराजांसारखा सिंह जर आदिलशहा सोडत असेल तर तो बिंदास सोडून द्या. सिंहगड स्वतः पण म्हणला असेल, राजा मला सोड, तू मला परत जिंकशील मला माहितीये. आत्ता जो मी जातोय ना आदिलशाही, तो स्वखुशीने जाईन, असं सिंहगड स्वतः म्हणला असेल एक वेळ. जर त्या वास्तुपुरुष जर बोलत असेल, जर इतिहास बोलत असेल ना, तर हे ऐकू येईल. इतिहास मूक आहे, तो बोलत नाही, म्हणून तो कानांनी पाहायचा आणि डोळ्यांनी ऐकायचा आहे.
तर शहाजीराजांच्या सुटकेसाठी असं झालं. मग जेव्हा सोनोपंतांनी शिवाजीराजांना थोडंसं दटावलं तेव्हा त्यांना म्हणले की असं नाही करायचं राजे, हे चूक आहे, आई वडिलांविषयी असं बोलू नये. शिवाजीराजांना कळलं, ते शांत झाले, सौम्य झाले. नाही मी चुकत होतो. त्यांनी सिंहगड आदिलशहाला परत केला. ही सगळी घटना जी आहे ना ती 1648-49 या काळात घडतीये बरं का. 9 ऑगस्ट 1648 साली पुरंदरची लढाई झाली. तारखावारा सांगत बसल्यानंतर कंटाळा येतो म्हणून मी तारखावार सांगतच नाहीये, आपण कथाकथन करतोय. तर ही सगळी लढाई झाली. सिंहगड गेला. सिंहगड तसं झालं तरी अजून शहाजीराजे विजापुरातच होते. त्यांना काही लगेच सोडलेलं नव्हतं की काय न जाणो काही झाली गडबड तर काय करा. पण ह्याच्या आधी सुद्धा नाही. आता यांनी दिल्लीला पत्र लिहिलं होतं की नाही की आमच्या वडिलांना सोडवायचं, आम्ही तुमची सेवा करतो किंवा आम्ही तुमची चाकरी आम्ही करतो, असं करून मध्ये काय पत्र लिहिलं असेल. त्याच्या आधी आहे ना शिवाजीराजांनी एक अफलातून गोष्ट केलेली होती. म्हणजे हा सगळा उद्योग चालू होता ना तेव्हा त्यांनी काय केलं होतं, औरंगजेब त्यावेळेस महाराष्ट्र परिसरातच होता बरं का, कारण तो औरंगाबादचा सुभेदार होता. तिथला तो शहाजहादा तिथे नामजाद केला होता त्याला शहाजहाननी. तो तिथेच होता आणि त्याला कोण लागली त्यावेळेस की तो, म्हणजे मी आधीची गोष्ट सांगतो का जराशी, त्यावेळेस कोण लागली की शहाजहानची तब्येत खराब झालेली आहे. कोणालाही वाईट वाटेल ना, आपल्या वडिलांची तब्येत खराब झाली, आपण गेलं पाहिजे त्याला भेटायला. त्यामुळे त्या शहाजहानचे जेवढे युवराज होते ना, जेवढे शहाजादे होते ना, त्या सगळ्यांना एकदम काळजी वाटायला लागली की आता शहाजहानचं कसं होणार, आपण पोचलं पाहिजे, आपण गेलं पाहिजे. अशीच घाई औरंगजेबाला पण लागलेली होती. या अशीच घाईनी तो पण निघाला होता. आणि यावेळेस शिवाजीराजांनी काय केलं, जुन्नरवरती हल्ला केला. हे जुन्नर कोणाचं होतं, शहाजहानचं होतं, म्हणजे मुघलांचं होतं, आदिलशहाचं नव्हतं. हल्ला केला, जुन्नरची पेठ मारली, फार मोठी श्रीमंत पेठ मारली. सगळी लूट घेऊन ते स्वराज्यात आले. स्वराज्यात आल्याबरोबर त्यांना तेवढंच औरंगजेबाचं पत्र आलं, तुम्ही असं कसं केलं, चुकीचं वागलात. बरोबर आहे, चुकीचं वागलो. त्यांनी काय केलं, सोनोपंतांना सांगितलं जा औरंगजेबाला भेट, त्याला सांग की अशी चूक झाली आमच्याकडनं. वकील जे असतात ना ते बिलंदरच असायला पाहिजेत बरं का. गेले सोनोपंत, भेटले औरंगजेबाला आणि त्यांनी सांगितलं, अहो शिवाजीराजांकडनं फार मोठी चूक झाली, आम्हाला माहित नव्हतं जुन्नर तिकडं तुमच्या मुघलांकडचं आहे, आमच्याकडनं चूक झाली, अशी चूक आमच्याकडनं परत होणार नाही, याची आम्ही तुम्हाला खबरदारी देतो. औरंगजेबाला कळत होता खोटं बोलतोय, पण त्याच्याकडे वेळ नव्हता. त्याला लवकर दिल्ली गाठायची होती. शहाजहान आजारी पडला होता, बाप आजारी पडलाय, आपल्याला नको भेटायला जायला नको, म्हणून त्याला घाई लागली होती. तो म्हणला बरं ठीक आहे. हे सगळं करून सुद्धा सोनोपंतांनी एका शब्दाने म्हणले नाहीत बरं का की नाही आमची चूक झाली, जे काय आम्ही धन लुटलेलं नाही तुम्हाला परत करतो. छे, अजिबात नाही, चूक झाली एवढंच, धन परत करतोय, काही बोलायचंच नाही त्याच्यावर. औरंगजेब म्हणला ठीक आहे परत अशी चूक करू नका. त्याला पण ते प्रकरण लवकरच मिटवायचं होतं, कारण त्याला तिकडं बाप आजारी पडला, धावायचं होतं बापाकडं. सुटला औरंगजेब. तो कशासाठी सुटला होता, तर तख्त मिळवणे. बाप आजारी पडलाय म्हणून नाही. आता तो मेल्यानंतर तख्त कोणाला मिळेल, मुघलांचा राजा कोण होणार, याच्यात ती जी काही भांडणं होतील त्या सगळ्या गोष्टींमध्ये तो तिथे पोहोचला. आणि तो पोहोचल्यावर त्याला त्या काळात आहे ना मिर्झा राजा जयसिंगांनी खूप मोठी मदत केली. दिल्लीच्या दरबारात, दिल्लीच्या सिंहासनावर बसायला औरंगजेबाला मिर्झा राजांनी मदत केली. औरंगजेब तख्तनाशीन झाला, त्यांनी सगळं केलं, दारा शुको, त्याचे सगळे बंधू भाऊ जे कोण मारून टाकलं. खुद्द शहाजहानला खितपत पडला होता आजारात, त्याला आग्र्याला ठेवलं, त्याला अशा पद्धतीत ठेवलं की त्यातून ताजमहाल दिसत राहील. ताजमहाल एक वेगळंच प्रकरण आहे. तर हे सगळं तिथे घडत होतं. आणि अशा ह्याच्यामध्ये शिवाजीराजे आपल्या हा सगळा सारीपाट त्यांनी आपला मांडलेला होता. आणि त्यांनी मदत कोणाची घेतली, या दिल्लीची. कोणाला, शहाजीराजांना सोडवायला. शहाजीराजे सुटले, मग कालांतराने ते बँगलोरला पण गेले. पण तोपर्यंत बराच काळ निघून गेला होता. आणि हे सगळं चालू असताना मध्यंतरीच्या काळात शिवाजीराजांनी सिंहगड परत जिंकला. हे सगळं झालं आणि ह्या सगळ्या गोष्टी घडतायत, यांना आवर घालायचा कसा. जो कोणी सरदार जातोय तो मार खाऊनच येतोय. शिवाजीराजांकडनं मार खातोय. खाली संभाजीराजांचा जो मुलगा आहे, शहाजीराजांचा जो मुलगा आहे संभाजीराजा, त्याच्याकडनं मार खातोय. जायचं कोणी, जो उठसूट येतो तो मारच खाऊन येतोय. काहीच होत नाहीये पुढे. करायचं काय आता. मग आता विजापूरचा दरबार पडला चिंतेत. बडी बेगम तिथली जी आहे ती विचार करू लागली आता ह्या शिवाजीला रोखायचं कसं. आणि एक एक किल्ले चालले, एक एक मुलूक चालला. अहो एवढंच नाही, जावळी जिंकली.
जावळीचा जो कोण होता मोरे तो त्याच्याकडे कुत्र नव्हता काही नव्हतं म्हणून त्यांनी त्या तिथल्या बाईनी शिवाजीराजांना हाक मारली. शिवाजीराजांनी काय जे काय त्या बाईला मदत केली. एक चंद्रराव तिथे गादीवर बसवला. जावळीसारखा मुलूक अवघड मुलूक आपल्या ताब्यात पाहिजे म्हणून तो बसवला. पुढे चंद्ररावांनी स्वतःच कोंडाई केली. कोण राजे? जावळीचे मुलूक आम्ही आहोत, जावळीचे राजे आम्ही आहोत. तुम्ही आवळीत आलात तर जिवंत परत जाणार नाही. शिवाजीराजांनी झडप घातली जावळीवरती. जावळी आपल्या कब्जात घेतली. चंद्रराव मोरे पळून गेला. आणि तिथे शिवाजीराजांना एक अनमोल रत्न सापडलं. मुरारबाजी देशपांडे. गड्या, तू चुकीच्या बाजूने लढतोयस. ये असा स्वराज्यात इकडनं लढ. मला गरज आहे तुझ्यासारख्या शूरवीरांची. स्वराज्याला गरज आहे. स्वराज्याच्या बांधकामात तुझी गरज आहे. तू इकडं ये. शिवाजीराजांनी मुरारबाजींना हाक मारली. शिवाजीराजांची हाक मुरारबाजींनी ऐकली. ते स्वराज्यात दाखल झाले. जावळी स्वराज्यात दाखल झाली. मुरारबाजी स्वराज्यात दाखल झाले. आणि जावळी जिंकली. सगळे किल्ले जायला लागले. जो आदिलशाह आहे तो विचार करायला लागला. बडी बेगम कपाळावर हात मारून बसले. तर करायचं काय? ह्या शिवाजीवर हल्ला करायला पाठवायचं कोणाला? खूप विचार झाला. त्यांनी एक दिवशी त्या बडी बेगमेनी दरबार भरवला. मोठा दरबार भरवला. आणि त्या मोठ्या दरबारामध्ये मध्यवर्ती ठिकाणी असं एक ताट ठेवलं गेलं. त्यात मध्ये पानं ठेवली गेली विड्याची. दरबार भरला. विड्याची पानं ठेवली गेली. तिथल्या लोकांना कौतुक वाटायला. हे कसली मोहीम काढली बाबा? ही कसली विड्याची पानं? आदिलशाहच्या त्या बेडी बेगमेनी जाहीर केलं, शिवाजीला पकडून कोण आणेल? कोण जातो शिवाजीला पकडायला? दरबारची डी चुप. एक अक्षर नाही. कोणीच बोलायला तयार नाही. कोणी पुढंच यायला तयार नाही. बडी बेगम अजून संतापली. सगळ्या सरदारांचा तिने पार अ पासून भ पर्यंत सगळे करून झाले. काही वेळानंतर थोडीशी हालचाल झाली दरबारात. सगळ्यांनी वळून बघितलं. एक असं 6.5-7 फूट उंच माणूस, आडवा तिडवा असा तो उभा राहिला. मैं लेके आऊंगा शिवा को, असं त्यांनी ठरवलं. तो पुढे आला. दरबारातून सुभान अल्लाह अशा आरोळ्या उठल्या. कोण होता हा माणूस? अफजल खान, जो स्वतःला बुच शकीन म्हणून घ्यायचा. बुच शकीन म्हणजे जो मूर्ती भंजक आहे तो बुच शकीन असा तो माणूस होता. आणि ह्या सगळ्याच्या ह्याच्यात तो उभा राहिला. तो म्हणला की मी आणतो शिवाजीला, तुम्ही नका काळजी करू. आणि ह्या शिवाजीला आणायला मला जी काही फौज असेल ती सगळी तुम्ही मला द्या. मी ती घेऊन जातो आणि ह्या शिवाला पकडून आणतो. जिंदा या मुर्दा, मैं शिवा को लेके आऊंगा. ही अशी त्या शिवाजी राजांवरची मोहीम निघाली. शिवाजी राजांच्या मोहिमेवरती हे जेव्हा निघालं ना तेव्हा आदिलशहाची फरमानं सुटली. त्यातली आई अस्सल फरमानं अजूनही आपल्याला वाचायलाही मिळतात. ही सगळी शाही फरमानं निघाली. ती फरमानं निघाली त्याच्यावरती असं लिहिलं होतं की हे जे काही आहे हे तुम्ही आता शिवाजी राजांच्या विरुद्ध हा जो येतोय त्याला तुम्ही अफजल खानाच्या मोहिमेत सामील व्हा. ती मोहीम तुम्हाला यशस्वी करायची आहे. त्यासाठी तुम्ही तिथे जा आणि त्याला मदत करा. त्याची फौज तुम्ही मोठी करा. आणि जर तुम्ही ती तसं नाही केलं तर तुमच्या घरादारासकट, तुमच्या सगळ्या बायका पोरांसकट आम्ही तुम्हाला कापून काढू, असं त्यांनी लिहिलं. आता हा जो कोण होता ना अफजल खान, त्या अफजल खानाच्या शिक्क्यावरती ना एक लेख होता. त्याचा जो मजकूर होता ना तो मजकूर इतका सुंदर होता. म्हणजे आता सुंदर अशासाठी म्हणायचा की त्याला स्वतःबद्दल केवढं होतं आणि तो किती काफिरांच्या बाबतीत किती वाईट विचार होते त्याचे. आणि त्याला काय म्हणायचं होतं की जर बघा, गर अर्ज कुनद सिपहर अला, फजल फुजला व फजल अफजल. गर अर्ज कुनद सिपहर अला, फजल फुजला व फजल अफजल. अजहर मुल्की बजाय तब तस्बीह, अजहर मुल्की बजाय तस्बीह, आवाज आयद अफजल अफजल. हा त्याच्या शिक्क्यावरचा मजकूर होता. याचा अर्थ काय माहितीये का? जर कधी स्वर्गातल्या देवाला, उच्च स्वर्गाला इच्छा झालीच की उत्तम माणसांची उत्तमता
आणि अफजल खानाची उत्तमता. बघा, उत्तम माणसांची उत्तमता आणि अफजल खानाची उत्तमता या जर कोणी तुलना करून दाखवायची, याच्यामध्ये जर कोणी तुलना करून दाखवायची असेल तर प्रत्येक ठिकाणाहून जपमाळेतली मणी जे आहेत ना, ते अल्लाह अल्लाह या आवाजाऐवजी अफजल अफजल असा आवाज देते. कल्पना करा, हा माणूस येतो, त्याला इतकं वाटत असायचं की हे सगळं त्यांनी करायचंय तयार. म्हणजे करायचं म्हणजे काय, एवढा मोठा माणूस हल्ला करून येणार, बुज शकीन हा माणूस हल्ला करून येणार. औरंगजेब काय साधा सरदार नव्हता. अहो, औरंगजेबाला त्याने पाणी पाजलं होतं. एक हल्ला झाला होता, अफजल खानानी त्या औरंगजेबाला कोंडीत पकडलेलं होतं आणि केवळ कुठल्या तरी एका सरदाराच्या फितुरीमुळे. ती सुद्धा फितुरी कशी झाली तर बुवा, आता आपण औरंगजेबाला पकडलंय, तो दिल्लीचा शहाजादा आहे, समजा आपण त्याला पकडून ठेवलं तर काय होईल, दिल्लीची फौज आपल्यावरती येईल, मग आपला पुरा ध्वंस होईल. हे नको व्हायला म्हणून त्या माणसानी औरंगजेबाला वाट करून दिली ती पळून जायला. नाहीतर अफजल खानाने औरंगजेबाला सुद्धा जोडला असता, नव्हे मारूनच टाकला असता. आणि ते जेव्हा घडलं ना, तेव्हा त्या सगळ्या गोष्टींमध्ये असे काही गोष्टी घडत होत्या की नाही बास, अफजल खान भयंकर ताकदवान माणूस, त्याच्या विरुद्ध लढायचं म्हणजे कसं लढणार, ह्या सगळ्यात कसं काय करणार. अहो, तो लोखंडी पहार अशी वाकवू शकत असे. हा जो कोणी खान मोहम्मद नावाचा एक सरदार होता, त्या सरदाराला मारून टाकायचं ठरलं होतं. त्यावेळेस काय करायचं, कसं मारायचं ह्याला, तो मोठा माणूस होता खान मोहम्मद, कसं मारायचं. तेव्हा या अफजल खानानी विजापुरात त्याची पालखी आल्यावर मारून टाकला होता. हा अफजल खान होता. ह्या अफजल खानानी शिवाजी राजांना मारायचा विडा उचलला आणि तो निघाला. त्याला हे माहित होतं की जर समजा शिवाजी राजांना आपण मावळाच्या प्रदेशामध्ये मारायचं ठरवलं तर ते शक्य होणार नाही. हा पहाडी चुवा असंच म्हणायचे सगळेजण शिवाजी राजांना, पहाडातला उंदीर, हा या डोंगरावरून त्या डोंगरावर, त्या डोंगरावरून त्या डोंगरावर फिरत बसेल, आपल्या हाती काही लागायचा नाही, तर आपण त्याला बाहेर आणलं पाहिजे उघड्या मैदानात. तर त्यासाठी आपण काय करता येईल, या सगळ्या गोष्टींचा त्यांनी विचार करायला सुरुवात केली. बरं, विजापूरवरनं पुण्याला यायचं तर सरळ रस्ता आहे, तो सगळा रस्ता करत असताना याला काय पडली होती, तुळजाभवानीला जायला, तुळजापुराला जायला, तिकडनं पंढरपूर, तिकडनं हे सगळं करत. पण आता गंमत अशी झाली की जो एक आदिलशहाचा एक भव्य दिव्य मोठा हत्ती होता, मानाचा हत्ती होता, तो हत्ती याच्याबरोबर दिला बडी बेगमेनी, आणि तो बडी बेगमेनी दिला. पण गंमत अशी की तो हत्ती मेला अपशकून. काही हरकत नाही, त्याने अजून पाठवलं. अफजल खान असल्या शकून अपशकुनांना घाबरत नव्हता. त्याची मोहीम चालू. त्याला सगळ्यांनी सल्ले दिले की काय करता येईल म्हणजे शिवाजी राजा बाहेर येईल, गड सोडून बाहेर येईल. तर यासाठी त्यांनी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक विचारपूर्वक या सगळ्या गोष्टी ते करत होते. आणि करता करता या आपलीच मंडळी आहेत सगळी. हो, ही देवळं फोडायची, मूर्त्या ध्वंस करायच्या, हा तो अफजल खानचा शौकच आहे. काही जण असंही सांगतात, म्हणजे त्यात खरं किती खोटं किती मला माहित नाही, पण हे सगळं त्यांनी सांगायच्या आधी त्या अफजलपूर म्हणून एक गाव आहे, गाणगापुराच्या अलीकडे पलीकडे कुठेतरी ते गाव आहे. त्या गावामध्ये अफजल खानाच्या बायकांच्या समाध्या आहेत म्हणे. आपल्याच बायकांना आपल्या हाताने मारून टाकलं यांनी. मला पटत नाही या गोष्टी. म्हटलं तसं, काल म्हटलं तसं, कोळसेही खूप आहेत, चंदनही खूप आहेत, काय उगाचं तुम्ही ठरवा. दंतकथा तर खूप पसरलेल्या आहेत. प्रत्येक मावळातल्या, प्रत्येक किल्ल्यातल्या, प्रत्येक वाड्यातल्या, प्रत्येक पाड्यातल्या कोणाला काहीतरी विचारलं तो वेगळाच इतिहास सांगतो. मज्जा येते ऐकायला. खूप छान छान गोष्टी सांगतात ते, आणि खूप रंजकतेने सांगतात. ऐका कधीतरी, त्यातून काहीतरी छान छान गोष्टी आपल्याला उमगत पण जातात. उदाहरणार्थ, सगळे किल्ले शिवाजीराजांनी बांधले, चूक आहे ना. सगळी मंदिरं पांडवांनी बांधली, चूक आहे ना. पण विचार कोण करतोय. ठीक आहे, असो, तो इतिहासाचा भाग नाही, तो आपला आत्ताचा मुद्द्याचा पण भाग नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या. तुळजाभवानी, तुळजापुरावरती अफजल खानाचा हल्ला गेला. अफजल खानाने हल्ला केला, तुळजाभवानीचं मंदिर पाडलं. आता त्यात वाद प्रवाद खूप आहे की खरोखरच मूर्ती फोडली का नाही फोडली, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण ती जी खेळी औरंगजेब खेळत होता, तो किती घाणेरडी खेळी खेळत होता ह्याचा विचार आपण करायचा आहे.
तो हिंदूंच्या सगळ्या देवदेवतांच्या मंदिरांना तकलीफ पोचवत होता, त्रास देत होता. तुळजाभवानीला त्यांनी त्रास दिला, शिवाजीराजे बाहेर आले नाहीत. पंढरपुरात जाऊन त्रास दिला, शिवाजीराजे बाहेर आले नाहीत. काय करावं म्हणजे शिवाजीराजा बाहेर येईल? बरं, हे जेव्हा सगळं प्रकरण चालू होतं ना, अफजल खान फक्त एका दिशेने चालत आला हे आपल्याला इतिहास माहिती आहे. पण त्याचबरोबर त्यांनी कल्याण भिवंडीच्या परिसरामधून सुद्धा आपली गलबत आणलेली होती. म्हणजे तो त्या मार्गाने सुद्धा शिवाजीराजांना आवळत चालला होता. की समजा जर आपण देशावरून तिकडे जातोय आणि शिवाजीराजा पळून उठून कोकणात जायचं म्हणला तर तो मार्ग बंद पाहिजे. त्या तिथे आणून ठेवली होती, आपली गलबत आणून ठेवली होती, सैन्य आणून ठेवलेलं होतं. हे सगळं चालू होतं. मधल्या काळामध्ये जेव्हा शहाजीराजांची सुटका झाली तशी कान्होजी जेध्यांची पण सुटका झाली. कान्होजी जेध्यांची सुटका झाल्यावरती कान्होजी जेध्यांना शिवाजीराजांनी सांगितलं की आता तुम्ही शिवाजीराजांबरोबर असा, तिथे तुमची जास्त आवश्यकता आहे. ते तिथे गेले. तिथे गेल्यानंतर ही सगळी जी काही फरमानं होती ना आदिलशहाने सोडलेली, या तुम्ही अफजल खानाला जाऊन मिळा, त्याच्याबरोबर हे सगळं करा, हे जे काय त्यांनी सांगितलेलं होतं ते करायला ते तिथे पोहोचले. ते फरमान, तसं फरमान कान्होजी काकांना पण आलं. कान्होजी काकांनी ते फरमान वाचलं. आता करायचं काय? नुकतीच कैद झालेली होती त्यांना माहित होतं काय परिस्थिती येते, कसं करणार आपण. त्यांच्या एका शब्दाने जेव्हा अख्खा मावळ शिवाजीराजांच्या पाठीशी उभा करायचा हे त्यांनी शहाजीराजांना वचन दिलेलं होतं, ते वचन पाळायचं का आपला जीव वाचवायचा, हे त्यांना विचार पडला होता. ते विचार करत होते. विचार हा करत नव्हते ते की त्यांनी अफजल खानाला जाऊन भेटायचं नाही. अफजल खानाला भेटायच्या आधी जेव्हा आपण राजांकडे जाऊ तेव्हा आपल्या घराची काळजी कशी घ्यायची, कारण आपण तर लढायला जाऊ, आपल्या घराची काळजी कोणी कशी घ्यायची, हे सगळं ते ठरवत होते. त्यांना थोडासा उशीर झाला. शिवाजीराजांकडे राजगडावर जायला त्यांना थोडासा उशीर झाला. आणि ह्या सगळ्या धामधुमीतेनं एक फार सुंदर घटना घडलेली ती शिवाजीराजांच्या आयुष्यात. 15 मे 1657 या दिवशी संभाजीराजांचा जन्म झाला होता. पण संभाजीराजांच्या जन्मानंतर बाळंतपणाच्या त्रासामध्ये सईबाई साहेबांची तब्येत जरा ढासळत चालली होती. त्यांना अंगावरचं दूध बाळाला पुरत नसे. म्हणून कापूरहोळची जी काही एक धाराऊ आहे त्या धाराऊला बोलावणं पाठवलं होतं की संभाजीराजांची दुधाची भूक ही धाराऊ भागवत होती. आणि संभाजीराजांचा जन्म हा पुरंदरावर झालेला आहे, पुरंदरच्या किल्ल्यावर. ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. सईबाई साहेबांची तब्येत खराब होत चालली आहे. आता ही खराब होणारी तब्येत म्हणजे घरच्या पातळीवरती आणि राज्याच्या पातळीवरती दोन्हीकडे शिवाजीराजे किती ओढले जात असतील. आपण घरामध्ये किती चिडचिड करतो विचार करा. ऑफिसमधली कामं, आता सगळेजण घरून काम करतोय की नाही. जर आपल्या मुलांनी आरडाओरडा सुरू केला की आपण काय म्हणतोय, जरा घाबरे. शिवाजीराजांच्या काळात तर तिथं जन्म मरणाचा प्रश्न होता. त्यांची जीवलग मैत्रीण, त्यांची पहिली पत्नी सईबाई साहेब आजारी आहेत. त्यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळतच चालली आहे. आणि त्यातून हे औरंगजेबाचं संकट समोर येत आहे. अफजल खानाचं संकट समोर येत आहे. त्याला लढायचं कसं? एक पाश मायेचा त्यांना बाजूला मागे खेचतोय, दुसरा जो काही आहे तो त्यांचा राजधर्म, कर्तृत्व म्हणून पुढे न्यायचंय त्यांना. आपणच जर असे हातपाय गाळून बसलो तर आपल्या प्रजेनी कोणाकडे बघायचं? मग कशासाठी मांडला हा खेळ? कोण एक अफजल खानी यावा आणि आपलं सगळं ओढून टाकावं आणि आपण काय सांगावं माझी बायको आजारी? चालणार नाही. शिवाजीराजांचं लक्ष सगळीकडे होतं. म्हणून शिवाजीराजांना अष्टावधानी म्हणतात. तर त्यांनी ती सगळी तयारी मांडली. अफजल खानाशी झुंजायचं कसं याची रणनीती सुरू झाली. ही रणनीती सुरू झाल्यानंतर एक तर पक्क ठरलं होतं की अफजल खानाशी उघड उघड लढाईत भिडायचं नाही. शक्य तितकं अफजल खानाला झुलवत ठेवायचं, त्याला आपल्याला अनुकूल असलेल्या रणभूमीत बोलवायचं आणि मग युद्ध करायचं. युद्धभूमी अनुकूल होईपर्यंत लढायचं नाही. हे शिवाजीराजांचं तत्व जर नंतर कोणी खूप उत्कृष्ट पद्धतीने समजावून सांगितलं असेल, नवे कृतीत आणलं असेल तर ते संताजी घोरपडे आणि त्यांच्यानंतर कोणी आणलं असेल तर ते पहिले बाजीराव पेशवे. युद्धभूमी अनुकूल झाल्याशिवाय लढणारच नाही. पळत जाऊ आम्ही दूरवर.
मागे लागू दे ना आमचे शत्रू, आम्हाला येऊ दे, त्याला आम्हाला तेच हवंय. मग आम्ही अशा ठिकाणी त्याला एक अशा बेचक्यामध्ये त्याला आणून देऊ. पालखेडची लढाई आठवा, बाजीराव पेशव्यांची. कशाला एवढं दूर जाता? मला खात्री आहे तुम्ही राणीबेन्नूर हे नाव ऐकलं सुद्धा नसेल. कर्नाटकात एक छोटंसं गाव आहे, त्याच्या पुढे दावणगिरी नावाचं एक गाव आहे. हे ऐकलंय तुम्ही? कारण दावणगिरी मसाला डोसा मिळतो ना टपऱ्यांवरती, ते तुम्ही ऐकलं असणार. तर त्या दावणगिरीच्या परिसरामध्ये संताजी घोरपडेंनी लढाई केलेली आहे औरंगजेबाच्या सैन्याशी. नुसतीच केली नाही, हाणलंय, सोडलंय, पळत सुटले, मागे हल्ला केला औरंगजेब, परत सुटले. तिथं गेल्यानंतर इतके लांब पळत गेले की तो प्रदेश जोपर्यंत अनुकूल होता थांबून राहिले आणि मग सगळी फौज बाहेर काढून फौजेला हरवून टाकलं. युद्धभूमी अनुकूल होईपर्यंत लढायचं नाही, हे शिवाजीराजांचं जे तत्व होतं ते तत्व संताजी घोरपडे आणि त्यांच्या पुढच्या काळामध्ये बाजीराव यांनी साध्य केलेलं आहे. पहिले बाजीराव पेशवे यांनी हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. मोठ्या मोठ्या फौजांना अगदी अशी किरकोळीत धूळ चारता येते. तर ठरलं बाहेर जायचं नाही, उघड्या मैदानात शिवाजीराजांनी अफजल खानाचा सामना करायचा नाही हे ठरलं. मग काय करायचं? तह करायचा. तह करायचा म्हणजे काय करायचं? चूक झाली माझी, हे जे काय गड किल्ले ते तुमचे ते तुम्ही घेऊन जा. पण अफजल खान त्यांनी ऐकणार होता का? अफजल खानाला बडी बेगमेने सांगितलं होतं, शक्य झालं तर धरून आणा, नाही तर त्याला मारून टाका. कपट त्याच्या डोक्यात होतं. आणि आज आपण अभद्र विचार करतो, शिवाजीराजांनी याला मारलं, शिवाजीराजांनी कपट केलं. अरे का नाही करणार? माझ्या राज्यावरती तो चालून येणारा शत्रू आहे, त्याला मला मारायलाच लागणार आहे. कोण मी त्याला जिवंत सोडू? का म्हणून सोडू? आणि आपण हे विचार करत असतो, शिवाजीराजांनी त्याला पहिला हल्ला केला, काम करा, काय करायचंय? तो शत्रू होता, त्याला मी मारला, संपला विषय. ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. मग शिवाजीराजांनी मधल्या काळामध्ये महाबळेश्वराच्या मागे भोरप्या नावाचा एक डोंगर आहे. तो भोरप्या नावाचा डोंगर महाबळेश्वरातून बघितलं त्याची उंची फारशी कळत नाही. त्या डोंगराची जी उंची आहे ना ती महाबळेश्वराच्या समान वाटते. हे एवढंच असतं डोंगर आहे. मागे जा, पोलादपुराचा घाट उतरा आणि त्या घाटातून वरती मागे वळून बघा, मग तुम्हाला कळतो तो भोरप्या किती आहे. त्या भोरप्या डोंगरावरती सगळ्या तटबंदीचं, बुरुजांचं, दरवाजांचं शेलापागोटं चढवलं गेलं. कोणी? मोरोपंत पिंगळ्यांनी, जे पेशवे शिवाजीराजांचे. हे बघा ना, किती किती लोक काय काय कामं करू शकत होती. मोरोपंत पिंगळे, त्याच्यानंतर त्यांचे जी कोणी मंडळ होतं अष्टप्रधानातलं, ते लढाया सुद्धा करायचं आणि दरबार सुद्धा सांभाळायचं, कारकुनी सुद्धा सांभाळायचं. वकील जे होते ना, परराष्ट्र मंत्री, ते लढाया पण करायचे. फक्त न्यायाधीश हा लढाई करत नव्हता. एवढंच होतं. बाकी सगळे दोन्ही कामं करायची. गरज पडली मुलूक मैदान गाजवायचं, गरज पडली दप्तर सांभाळायचं. दोन्ही कामं ते करत होते. त्या सगळ्यांनी भोरप्या डोंगरावरती मस्तपैकी किल्ला सजवला. त्या किल्ल्याचं नाव प्रतापगड, जावळी खोऱ्यात उभा आहे. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, ठरल्या. आणि मग शिवाजीराजांनी ठरवलं की आपण सगळे राजगडावर थांबणं धोक्याचं आहे. कारण सगळंच कुटुंब एकत्र सापडणार, ते नको. म्हणून शिवाजीराजांनी हा निर्णय घेतला की अफजल खान माझ्या मागे येणार, मग मी जातो राजगड सोडून, जातो प्रतापगडावर जाऊन बसतो आणि तिथून युद्ध करतो. विचार करा ना, शिवाजीराजांना यायला जायला तर लागलंच असेल की नाही. सईबाईसाहेब आजारी आहेत, नंतरच्या काळात त्यांनी देह ठेवलाय. त्या सगळ्या गोष्टींसाठी शिवाजीराजांना यावं तर लागलंच असणार. लेकरू छोटं आहे. संभाजीराजे त्यावेळेस छोटे आहेत. हे सगळं घडतंय आणि शिवाजीराजे तिथून युद्धाची तयारी करतायत, आखणी करतायत. कसं भिडायचं, काय विचार करायचा, हे सगळं त्यांचं ठरतंय. आणि हे ठरत असताना प्रतापगड इथे जाऊन बसले. प्रतापगडावरती बसल्यावरती अफजल खानाची स्वारी येतच होती. टप्प्याटप्प्याने तो वाईमध्ये येऊन पोहोचला. वाईमध्ये का आला तर वाई ही त्याची पूर्वीची जहागिरी होती. तो सुभेदार होता. त्याला वाईची खडामखडा माहिती होती, त्याला जावळीची खडामखडा माहिती होती त्याला. हे सगळं त्याचं होतं आणि ते करत असताना तो वाईत येऊन बसला. आता काय करायचं? युद्धाचे ना वेगवेगळे प्रकार असतात. त्यातल्या मंत्रयुद्धाला आता सुरुवात झाली होती. मंत्रयुद्ध म्हणजे काय? समोरच्याला बोलण्यामध्ये गुंतवून असं आपल्याला हवं तसं करायला भाग पाडायचं.
हा मला समजलेला छोटासा साधा सुद्धा अर्थ. आता हे सगळं ठरलं आणि मग नामजाद झाले पंताजी काका. त्यांना असं ठरवलं की तुम्ही जाऊन अफजल खानाशी भेटायचं, त्याच्याशी बोलायचं. कृष्णाजी बोकील हा त्यांचे होते आणि गोपीनाथ पंताजी बोकील हे यांचे वकील होते. पंताजी काका असं त्यांना सगळ्यांना म्हणत असत. पंताजी काकांना घेऊन जायचं. पंताजी काकांनी जायचं. अरे जाणं येणं काय सोपं आहे का? प्रतापगड उतरायचा, महाबळेश्वर चढायचा, पसरणी उतरायचा, मग वाई. मग तिथे जाऊन बोलायचं. ते बोलल्यानंतर परत यांच्याकडे यायचं. काय करायचं? परत पसरणी चढायचा, महाबळेश्वर उतरायचा, मग परत प्रतापगड चढायचा आणि मग ती बातमी सांगायची. हे सगळं चाललेलं आहे. कितीतरी वेळा वर खाली वर खाली वर खाली हे सगळं चाललेलं आहे. आणि या सगळ्या कार्यामध्ये पंताजी काकांनी बेमालूमपणे सैन्य किती आहे, साधन सामुग्री किती आहे, युद्ध सामुग्री किती आहे, या सैन्याचा खजिना कुठे आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती काढली. आणि त्यांनी ठरवलं की आता हे ठरवायचं की राजांनी त्यांना सांगितलं होतं काहीही नाही, तुम्ही वाटेल त्या शब्दा घ्या, गरज पडली ना तुम्ही वाटेल त्या शब्दा घ्या, पण सांगायचं काय? तर शिवाजी राजे घाबरले. त्यांनी एवढ्या चुका करून ठेवलेल्या आहेत त्यांच्या आयुष्यात आदिलशाहीच्या विरुद्ध की त्यांना तुम्हाला सामोरं यायला भीती वाटते. त्यामुळे तुम्ही काय करा, तुम्हीच या आणि राजांना घेऊन जा. जसे आम्हाला शहाजीराजे तसे तुम्ही आम्हाला. आमची वाट चुकली असेल कदाचित, तुम्ही आमचं बोट पकडा आणि आम्हाला घेऊन चला. अफजल खान होता तो काय पटकन तयार नव्हता मानायला. त्यालाही माहित होतं जावळीत जायचं म्हणजे काय ते. सिंहाच्या जवळात हात स्वतःहून कोणी देतं का? पण पंताजी काकांनी एवढं सुंदर बोलणं तयार केलं होतं. एवढ्या नाही त्या शब्दात सगळ्या त्याला घ्यायला लावल्या. पंताजी काकांना काय कमी त्रास झाला असेल काय सगळं करताना? पण ध्येय एकच. राजांनी कामगिरी सांगितलीये, अफजल खानास जावळीत आणायचा. सुरू सगळं काय म्हणतील त्याला हो, सगळं सैन्य घेऊन या. झाली सुरुवात. आणि आता म्हणजे कसं झालं, अफजल खानाला बरं वाटलं सगळं सैन्य घेऊन जायचं म्हणजे काही जरी गडबड झाली तरी सुद्धा आपण ससैन्य असू. आणि एवढ्या मोठ्या सैन्यासमोर त्या शिवाजीचा किती सपाट लागणार, त्यातून आधीच तो घाबरलेला. हे सगळं झालं. पंताजी काकांनी ठरवलं की घेऊन या सगळं सैन्य. वाईमध्ये काही थोडंफार सामान ठेवलं, बायका मुलं ठेवली, थोडासा खजिना ठेवला आणि अफजल खान निघाला. वाईमधून पसरणीचा घाट सोडून महाबळेश्वरपाशी आला. महाबळेश्वरून आज जो रस्ता आपण प्रतापगडावर जातो, जो घाट आपल्याला उतरत जायला लागतो की नाही, त्या घाटाच्या तोंडावर आहे ना डावीकडे असे एक मुख आहे, एक छोटंसं जागा आहे अशी जायला डावीकडे. जे बॅरियर्स असतात ना, दगडी बॅरियर्स असतात ना रस्ता संपण्याच्या बाजूला, त्या दोन बॅरियर्सच्या मध्ये ती जागा आहे. ते रडतोंडीचं मुख, तो रडतोंडी घाट, त्या घाटाने अफजल खानाला यांनी जावळीत आणलंय. तो रडतोंडीचा घाट जो आहे ना तो इतका भयानक आहे, आजही तो उतरताना भीती वाटते. तुम्ही विचार करा, ते सगळे घोडे तोफा हे सगळं त्या घाटाने कसं उतरलं असेल. बरं, हे सगळं करताना त्याला यायचं म्हणल्यानंतर शिवाजीराजांनी छान काम करून ठेवलेलं होतं. झाडं थोडीशी काढून टाकली होती, रस्ता मोठा केलेला होता की तुम्ही आमच्याकडे येताय, आम्ही तुम्हाला ही मदत करतोय, हे सगळं सांगत ते येत होते. आणि अफजल खान निघाला, पसणीचा घाट चढल्यानंतर रडतोंडीच्या तोंडावर आला, तिकडून तो उतरत गेला. तो उतरत असताना त्याची काय अवस्था झाली त्यालाच माहिती. मला तर कधी कधी विचार करतो ना, कल्पना असं असते, असं वाटतं की अरे एखाद्या तोफेचं चाक निखळलं, एखादा माणसाचा पाय घसरला, तो किती लोकांना घेऊन गेला असेल पुढे. कारण रडतोंडीचा घाट उतरलोय मी, तो भयानक घाट आहे. आजही विचित्र वाटतं त्या घाटाने उतरताना, भीती वाटते आपला पाय घसलं तर काय होईल. पण त्या घाटाने ती अख्खी फौज जावळीपाशी येऊन थांबली. मोहीम अर्धी फत्ते झाली. आणि मोहिमेत असं ठरलं होतं की आता जावळीत आलो, आता तर शिवाजीराजांनी भेटायला आलं पाहिजे. नाही, आम्ही अजून घाबरलेलो होतो, जावळीत यायला आम्हाला भीती वाटते. त्याच्या तुम्हीच एक काम करा, तुम्हीच आम्हाला गडावरती भेटायला आणि आम्हाला घेऊन चला. किती एखाद्याला मला तुझा शब्दच बनवायचा, उल्लू बनवायचा. मी घाबरलोय, माझ्याच्याने हे होत नाही, माझ्याच्याने ते होत नाही, अमुकच होत नाही, अमुकच होत नाही, तमुकच होत नाही, काय करायचं. आणि या सगळ्या दरम्यान आहे ना शिवाजीराजांनी एक काम केलं होतं.
खरं खोटं भवानी माता जाणे आणि शिवाजीराजे जाणे. पण शिवाजीराजांनी असं सांगितलं होतं की मला साक्षात भवानी मातेने दर्शन दिलेलं आहे आणि तिने सांगितलं की हा 32 दातांचा बोकड मला बळी म्हणून हवा, त्यामुळे आपण जिंकणार. भवानी मातेनी माझ्या तलवारीत प्रवेश केलेला आहे म्हणून ती भवानी तलवार. खरं खोटं देव जाणे. पण तुम्ही साधा विचार करा, जी मनं घाबरली आहेत, अफजल खानासारखी फौज, अफजल खानासारखा सरदार आपल्यावरती चालून येणार आहे, जर शिवाजीराजे पकडले गेले, त्यांचं काही बरं वाईट झालं, तर ह्या सगळ्यांना आपण मदत केली म्हणून आपल्या घरादाराचं, आपल्या बायका पोरांचं काय होईल, हा विचार करून जे लोक घाबरलेले आहेत त्यांना प्रेरणा देण्याचं काम या स्वप्नाने केलं असं मला वाटतं. आणि ते स्वप्न सांगितलं, लोकांमध्ये प्रचंड उत्साह संचार झाला की नाही, आता तर साक्षात भवानीच आपल्या देवाला प्रसन्न, आपल्या राजाला प्रसन्न आहे, हे होणार, आपण जिंकणारच, अफजल खानाला कापणारच, हे ठरलं. आणि हे ठरता क्षणी पुढच्या सगळ्या युद्धाला तयारी सुरुवात झाली. शिवाजीराजांनी ठरवून टाकलं की आता आपण युद्ध करायचंय, प्रत्यक्ष अफजल खानाला भेटायचंय. तर ते भेटायचं म्हणजे जावळीत जाऊन भेटायचं नाही, त्याचं सगळं सैन्य तिथे आहे, त्याला अजून भरीस पाडून त्याला वर आणायचं. मग हे सगळं करताना पंताजी काकांनी कमालीची शर्थ केली असणार. काय काय वचनं दिली असतील ते त्यांना, अफजल खानाला आणि इतिहासाला माहित. ते सगळं ठरलं, कोणीच त्याच्या बाजूनी नव्हतं. त्याला जावळीत यायला कोणी लोक उत्सुक नव्हते. बरं जावळीत आला तर आता एकटं भेटायला जायचं, याला कोणी उत्सुक नव्हते. बरं भेटायला जायचं तर कसं जायचं, सगळं सैन्य खाली ठेवून जायचं. बरोबर किती लोक, 10. शिवाजीराजे त्यांच्या 10 लोकांबरोबर येणार, अफजल खान त्याच्या 10 लोकांबरोबर येणार आणि तंबूमध्ये ते एकटेच भेटणार. त्यावेळेस दोघांचे वकील तंबूच्या बाहेर. आणि हे 10 लोक जे काय त्यांच्याबरोबर येणार आहे ते एका बाणाच्या टप्प्यावरती सगळ्यांना उभं करायचं. 10 तिकडं 10 इकडं, तंबूच्या 2 बाजूंना. हे सगळं ठरलं. हे ठरल्यावरती अखेरीस कसा बसा तो अफजल खान भरीस पडला, भुलला आणि त्याला असं वाटलं की शिवाजीराजा खरंच घाबरलाय. शिवाजीराजाच्या अंगात काहीच त्राण उरलेलं नाही. शिवाजीराजा म्हणजे त्याला जे काय त्याने आतापर्यंत केलं त्या आपल्या नावाला तो इतका भेदरलाय की तो आपल्याला भेटतच नाही. बरं तो भेटतच नाही म्हणल्यानंतर आता काय होणार, इतका वेळ चाललाय, युद्ध घडलंय का आतापर्यंत नाही, फक्त बोलणी चाललंय. आणि ती बोलणी करता करता खान वाईत आला, वाईतून जावळीत आला, आता त्याला वरती ओढायचा प्रतापगडापाशी. हे सगळं चालू. शेवटी कसं तरी करून ह्या अटीवरती, शिवाजीराजांच्या या अटींवर युद्ध करायला कोण आलंय, अफजल खान. अटी कोण घालतंय, घाबरलेला माणूस. ऐकतंय कोण, जो सामर्थ्यवान आहे तो. ह्याला मंत्रयुद्ध म्हणतात. हे सगळं चालू आहे, हे सगळं घडतंय. आणि हे घडत असताना अखेर पंताजी काकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला गेला. त्यांनाही कधी दूध भाताची, दही भाताची शपथ व्हायलाच लागली असणार ना, घेतली पण असेल पंताजी काकांनी. राजाचं कार्य आहे, घेतल्या. तुमच्या जीवाला काही धोका नाही, राजाच्या मनात कपट नाही. तो फार घाबरलाय. तो इतका घाबरलाय ना की तुम्हाला भेटता तुम्ही त्याच्यावर हात पकडून त्याला घेऊन चला, एवढं तर करायचंय. एकटाच येणार आहे शिवाजीराजा तुमच्यासमोर, प्रत्यक्ष भेटणार आहे. येणार 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 करत करत हा माणूस इथपर्यंत पोहोचलाय. शिवाजीराजे अजूनकडे उत्तर झालेलेच नाहीये. ही त्या युद्धाची गंमत आहे. मग ते ठरलं काय, भेटीचा दिवस ठरला 10 नोव्हेंबर 1659. प्रतापगडावरती भेट व्हायची. मग या गडावर म्हणजे गडाच्या आत नाही भेटणार. मग गडाच्या अशा मधली जागा पकडली की जिथून जी जागा गडावरून दिसते पण जावळीतून खालून दिसत नाही, अशी जागा निवडली. तिथे वृक्ष छाटले गेले, तिथे शामियाना उभारला गेला. इतका मोठा शामियाना उभारला गेला. पंताजी काका आपल्या अफजल खानाकडे आले, त्याला म्हणले अफजल खानाला, राजांना तुम्ही येणार आहात तर तुमची सगळी बडदास्त ठेवायची आहे, तुमचा पाहुणचार करायचा आहे, तुमचं स्वागत मोठ्या प्रमाणावरती करायचं आहे. तर तुमच्याकडे कोण जे काही जवाहिरे आहेत, जे सोनार आहेत, जे काही व्यापारी आहेत उत्कृष्ट कपड्याचे, अत्तराचे वगैरे वगैरे, त्यांना राजांनी ना गडावरती बोलवलंय, त्यांना काही खरेदी करायची. तेवढे तुम्ही पाठवाल का? हो हो का? सगळे व्यापारी खुश. शिवाजीराजांकडे गेले, शिवाजींना माल दाखवू नका, सगळा घेतला विकत. एकदम सगळा माल संपला. पैसे भेट झाल्यावर देऊ.
बघा कुठे किती कसं प्रसंगावधान असावं लागतं. भेट झाल्यावर देऊ की काय घाई आहे. बरोबर आहे. आता काय अफजल खान भेटणार, शिवाजीराजांना पकडणार, आपला माल आपल्याला मिळणार, सगळा माल एकदमच विकला गेला, आपण खुश, व्यापारी पण खुश. हे सगळं झालं आणि मग तो दिवस उजाडला. 10 नोव्हेंबर 1659 राजे गडावरून उतरायला लागले. त्यांनी गड उतार होताना त्यांना थोड्या मोठ्याने सांगितलं, राजे अंगाला सील करणे म्हणजे चिलखत घालायचं. अफजल खानाच्या मनात कपटच आहे हे पंताजी काकांना कळलेलं होतं आणि पंताजी काकांनी ते राजांना सांगितलेलंही होतं की सील करा, चिलखत घाला, डोक्यावरती शिरस्त्राण पाहिजे, त्याच्यावरती जिरेटो, हे सगळं ठेवायचं, तलवार, बिचवा आणि वाघनख ही सगळी ठेवायची, जी वाघनखा लंडनच्या म्युझियममध्ये ती सगळी ठेवायची जवळ. निघाले राजे, सगळे तयार झाले. अफजल खान सुद्धा तयार झाला. पालखीतून तो आला. तो आल्यानंतर जेव्हा तो शामियान्यात गेला तेव्हा अल्लाह, हे एवढं सगळं ऐश्वर्य तर आदिलशहाच्या दरबारात सुद्धा नाही, हे शिवाजी राजाच्याकडे कसं आलं? पंताजी काकांनी उत्तर दिलं असेल त्याला, ओ कसं आलं नाही, ज्याचं आहे त्याच्याकडेच जाणार, तुमचं आहे तुमच्याकडेच जाणार. अफजल खान खुश बसला तिथे छान लोणाला टेकून. सय्यद बंडा नावाचा एक माणूस मात्र त्याच्या पाठीशी उभा. पंताजी काकांना कळे ना आता काय करायचं. पंताजी काकांनी सांगितलं, तुम्ही तो सय्यद बंडा तेवढा त्याला दूर करा. म्हणजे नाही, तो आज तर राहणार, मी अट बदलली, मला पाहिजे हा. म्हणजे तसं झालं तर काय, राजा दहशत खाईल, परत येणार नाही भेटायला. तोपर्यंत राजांनी, पंताजी काकांनी राजांना निरोप पण पाठवून दिला, तो सय्यद बंडा आतमध्ये आहे बरं का, येऊ नका तितक्यात. म्हणजे पंताजी काकांचं सुद्धा ध्यान किती ठिकाणी पाहिजे, लक्ष कुठे ठिकाणी पाहिजे विचार करा. नुसताच वकिली करत नव्हते, ते सगळ्याच गोष्टींची बघत होते. हे सगळं झालं. ते झाल्यानंतर त्यांनी ते सांगितलं की राजा दहशत खाईल, राजा येणार नाही. इतक्या वेळा ऐकलेलं होतं त्यांनी की राजा घाबरलाय, राजा दहशत खातोय, राजा भेटायला येणार नाही, राजा अमुक येणार नाही. आता इथपर्यंत आपण आलो आणि ह्या एका सय्यद बंडापाई जर राजा आलेच नाही तर आपल्याला नको तसं व्हायला, म्हणून त्यांनी तर सय्यद बंडा, बाबा तू बाहेर थांब. जेव्हा तो बाहेर थांबला, पंताजी काकांनी राजांना निरोप दिला, या. राजे भेटायला आले. यावेळेस फक्त थोडासा विचार करा की राजगडावरती ती माऊली काय करत असेल. ज्या औरंगजेबानी कपटानी तिच्या थोरल्या मुलाला मारलं, संभाजीराजांना कनकगिरीपाशी याच अफजल खानाने मारलंय. जे शिवाजीराजांचे सख्खे थोरले बंधू आहेत त्याला मारलं, आता तो आपल्या दुसऱ्या मुलाला मारायला येतोय. त्या माऊलीच्या काळात काय झालं असेल. पण ती पण तितकीच खंबीरपणे उभी होती. राजे भेटायला आले. भेटायला आल्यानंतर असा हात पसरून अफजल खान समोर आला, आओ राजे, गले लगो, कितने डरते हो, इतना क्यों डरना, हम आपके पिता समान ही तो आहे, असं काहीतरी तो बडबडला असेल. हे सगळं तो करत असताना राजांनी पण त्याला उत्तर दिलं, भ्यावे कोणास, तुम्हास नाही, प्रभू रामचंद्रास. चूक केलं तर आम्हाला प्रभू रामचंद्राला उत्तर द्यायचं, तुम्हाला कोण घाबरतंय. पहिला फटका बसला. राजांना आलिंगन दिलं. पहिलं आलिंगन झालं. आपण जेव्हा गळा भेट घेतो की नाही तेव्हा आपण असे आणि असे करत असतो की नाही. पहिल्यांदा असं केल्यानंतर तो विश्वास असतो, दुसऱ्यांदा असं केल्यानंतर खात्री असते. हे दोन झालं. तिसऱ्या भेटीला राजे वळले आणि त्यांची मान अफजल खानाने त्यांच्या बगलेत दाबली. 6, 6.5, 7 फुटाचा माणूस, लोखंडी पहार वाकवणारा, ती मान दाबली. राजांचा श्वास एक वेळ गुदमरला असणार, पण राजांनी तेवढंच सावरलं स्वतःला आणि अफजल खानाने इतक्या तीव्रतेने ती मान दाबली, त्याचा खंजीर काढला आणि त्याने पाठीत हल्ला गेला. कारण त्याला माहित होतं त्याला हेच करायचं होतं. बडी बेगमेने सांगितलं त्याला मारून टाका, आणूच नका तिकडं, त्याचं मुंडकं आणा, ते मी माझ्या राज्यात फिरवते भाल्यावरून. खंजीर काढला, खुपसला, खंजीर खरखरला, कारण आतमध्ये चिलखत, त्यांचा जो अंगारखा आहे तो फाटला. अफजल खानला कळेना काय झालं म्हणून त्यांनी परत एक घाव केला. तो परत केलेला घाव सुद्धा आडला चिलखताला. हे कळल्याबरोबर शिवाजी राजांनी प्रसंगावधान राखून हातातले जी बिचवे होते ते बाहेर काढले. हात असा आहे त्यांचा, ते बाहेर काढले. त्यांनी पाठीवरून जोरात त्याचं ओढलं सगळं आणि ते ओढल्यानंतर त्याला दुखापत झाली. तो ओरडला,
तो ओरडल्याबरोबर त्याची मिठी सैल झाली. ती सैल झालेली मिठी झाल्याबरोबर शिवाजीराजांनी खंजीर काढला आणि तो त्याच्या पोटात आडवा फिरवला. अख्खी पोटातली आतडी बाहेर आणून डोंबळायला लागली ती. या अल्लाह, दगा दगा, दुश्मन ने हमें दगा किया, दुश्मन ने हमें कत्ल किया म्हणून खान ओरडत सुटला. ओरडत सुटल्यानंतर त्याचं धैर्य बघा. ती सगळी आतडी त्याने हाताने धरून ठेवली पोटामध्ये. तो बाहेर आला. शिवाजीराजे बाहेर पडायला लागले होते आणि ते बाहेर पडायला लागल्यावरती ते अफजल खान त्यांच्या मागे मागे येत होता. ते मागे येत असताना त्या कृष्णाजी पंतांनी, त्या अफजल खानाच्या वकिलांनी ह्याला तलवार दिली हातामध्ये, हे घ्या म्हणून. ती तलवारीचा घाव त्यांनी शिवाजीराजांवरती काढला. न कळतपणे, बेसावतपणे आलेला घाव शिवाजीराजांच्या मस्तकावर बसला. तो मस्तकावर बसलेला घाव जो आहे तो त्या शिरस्त्राणाला अडला म्हणून शिवाजीराजे वाचले. आणि ते वाचल्यावरती शिवाजीराजांनी ते मस्तकाला त्यांना अजून थोडीशी दखापत केली. अफजल खान पडल्यानंतर तो कृष्णाजी भास्कर त्यांना लढायला आला. तो म्हणला की तुम्ही ब्राह्मण आहात, ब्रह्महत्येचं पाप लागेल आम्हाला, म्हणून आम्ही तुम्हाला करणार नाही, तुम्ही जा. ते सांगितलं, ते ऐकलं नाही म्हणल्यानंतर शिवाजीराजांनी कुठलाही विचार न करता त्या कृष्णाजी पंताला मारून टाकला. आणि हे सगळं करत असताना राजांना जखम झालेली होती, डोक्यावरती खोक पडली होती. हे सगळं करून राजे निघाले, कारण ठरलंच होतं, भेट झाली, खान फाडला की निघायचं, थांबायचं नाही. तोपर्यंत हे 10 अंगरक्षक एकमेकांना भिडलेले होते. सय्यद बंडाला दिसलं की हा अफजल खान आजारी, हा पडला, त्याला दुखापत झाली, त्याला मारण्यात येतंय. तो तिथून हल्ला करत निघाला. तो हल्ला करत त्याच्या हातामध्ये होता दांडपट्टा. जे दांडपट्टा चालवण्यात पटाईत असताना त्यांना पटाईत म्हणतात, आपण कोणालाही आजकाल पटाईत म्हणत असतो. तो निघाला. त्याचा हल्ला राजांवर येणार हे जिवा महालांनी पाहिलं. 9 हात लांबून जो नारळ फोडू शकत होता पट्ट्यानी, 9 हात लांबून त्याने त्या माणसाला तिथे स्वतःचा अंगरक्षक म्हणून ठेवलेला होता. त्या जिवा महालांनी तो उगावरलेला, शिवाजीराजांवर उगारलेला सय्यद बंडाचा हात हवेत उडवला आणि सय्यद बंडा पडला, मेलाच, उरलाच नाही. आणि हे शिवाजीराजांना माहीतच नव्हतं की आपल्यावरती तो सय्यद बंडा हल्ला करतोय. म्हणून लोक म्हणतात होता जिवा म्हणून वाचला शिवा. आणि हे सगळं झालं. अफजल खानाची पराक्रमाची शर्थ बघा की त्याने तशा अवस्थेत स्वतःला उचललं आणि पालखीत झोकलं. आणि त्याने भोयांना सांगितलं, उचला ती पालखी आणि घेऊन चला इथून आता मला. पालखी भोयांनी उचलली. संभाजी कावजी कोंढाळकरांनी ते बघितलं की हा अफजल खान पळून चाललाय. त्याचं मस्तकात काय सरकलं कोण जाणे. त्याने त्या सगळ्या भोयांचे पाय छाटून टाकले. पालखी दाणकन जमिनीवरती आदळली. खानाचं मुंडकं पकडलं आणि कापून टाकलं. रुद्र भैरव दिसत असेल संभाजी कोंढाळकर तेव्हा. एका हातात ते मस्तक, दुसऱ्या हातात ती तलवार. हे मागे जे चाललंय ते शिवाजीराजांना माहीतच नव्हते. ते पटकन गडावरती, कारण गडावरून इशारात द्यायची होती, गडावरून तोफा टाकल्या गेल्या. त्या तोफा टाकल्या गेल्या. लोकांना, अफजल खानाच्या लोकांना वाटलं की भेट झाली म्हणून आनंद साजरा करतायत. कसला आनंद, सह्याद्री आपल्या लोकांना हाका मारतोय. नेताजी पालकर, मोरोपंत पिंगळे, दारोजी, हे सगळे लोक सुटले, माणसं छाटत सुटले. हंबीरराव मोहिते त्या लढाईमध्ये होते. त्या लढाईमध्ये, त्या एका लढाईत त्यांनी 600 लोक मारली. प्रतापगडावरच्या भवानी मातेच्या मंदिरात आजही हंबीररावांची तलवार आहे. त्यात ते चांदीचे शिक्के दिसतात 6. एक शिक्का कधी मिळतो माहितीये, जेव्हा तुम्ही एका लढाईत 100 लोक मारतात. हे असे 6 शिक्के त्यांना मिळाले, कारण त्यांनी एकाच लढाईमध्ये 600 लोक मारले. नेताजी पालकर वाईपर्यंत गेले. वाईवरून ती फौज पळत सुटलेली. नेताजी पालकांची तर धडक जी बघती ती थेट विजापुरापर्यंत पोहोचली. 10 नोव्हेंबर 1659 शिवप्रताप दिन म्हणून साजरा करावा नव्हे, तो केला जातोच. ते या कारणासाठी. ते मुंडकं शिवाजीराजांना कळलं. त्यांनी ते आऊसाहेबांकडे राजगडावर पाठवलंय. राजगडावर पाठवलं. त्या आऊसाहेबांच्या मनात काय आलं असेल, कुठलंही भावना नाहीत. माणूस संपला, वैर संपलं. ते वैर संपलं. त्या मुंडक्याला राजगडाच्या महाद्वारामध्ये एका कोनाड्यामध्ये बालेकिल्ल्याच्या पुरण्यात आलं, चिणण्यात आलं. हा मराठी संस्कार. आणि म्हणून शिवाजी महाराज की जय. ह्या सगळ्या घटना तिथे घडल्या. 10 नोव्हेंबरला हा एवढा मोठा पराक्रम घडला. आऊसाहेबांना कळलं संभाजीराजांचं उसणं फिटलं. शिवाजीराजांनी त्यांच्या दुधाचे पान फेडलेत. सर्वोच्च बिंदू म्हणजे 6 जून 1674 जो आपण बघूच. या सगळ्या गोष्टी घडल्या. आणि शिवाजीराजे थांबलेत का? आई मी जिंकलो म्हणून ते परत आले का? नाही, त्यांची पुढची दौड सुरू झाली. 10 नोव्हेंबर 1659 पासून अवघ्या 18 दिवसांमध्ये चंदनवंदन सकड साताऱ्याकडून पार थेट पन्हाळ्यापर्यंतचा मुलूक महाराष्ट्राला 18 दिवसात.
हे कधीच घडलं नव्हतं आजपर्यंत. 28 नोव्हेंबर 1659 शिवाजीराजांनी पन्हाळा किल्ला जिंकलाय. आणि तो पन्हाळा किल्ला जिंकला. नेताजी पालकरच्या धडका पार तिथपर्यंत विजापूरपर्यंत पोहोचत होत्या. विजापूर त्याच्या तावडीतून निव्वळ नशिबाने सुटलं. कुतुबशाहीची फौज आणि तो खवाज खान आडवे आले. त्यांच्यामुळे नेताजीला विजापूर जिंकता आलं नाही आणि ते परत फिरले. कारण त्या एवढ्या 2 मोठ्या फौजांपुढे त्यांचा निभाव लागणार नाही हे त्यांना माहित होतं, म्हणून त्यांना परत फिरावं लागलं. नेताजी पालकरने तर विजापूर तेव्हाच जिंकून टाकलं असतं. आणि ह्या सगळ्या घटनांचा क्रम केवळ 18 दिवसात स्वराज्याची सीमा कुठून कुठपर्यंत भिडली विचार करा. म्हणजे काय वेग असेल त्या मोहिमांचा. आणि स्वतः शिवाजीराजे आहेत मोहिमेवर. ते काय प्रतापगडावर बसून नाही राहिलेले, हे चला तुम्ही लढा. हे असं करत करत पन्हाळगड जिंकला. पुढे पन्हाळगड जिंकल्यानंतर अफजल खान मेलाय ही बातमी अजूनपर्यंत पोहोचलीच नव्हती विजापुरात. तोपर्यंत या बातम्या यायला लागल्या की शिवाजीने हे जिंकलं, शिवाजीने ते जिंकलं, शिवाजीने अमुक जिंकलं. अफजल खानाचा मुलगा फाजल खान हा तिथल्या त्या मोऱ्यांच्या मदतीने जावळीतून सुखरूप बाहेर पडला आणि तो विजापूरला गेला म्हणून वाचला. हे सगळं प्रकरण तिथे घडलंय. हे सगळा इतिहास या महाराष्ट्राच्या मुलखात घडलाय. जेव्हा आज तुम्ही आता पसरणीचा घाट चढाल ना, तेव्हा उजव्या बाजूला बघा, तुम्हाला कदाचित तो दगड बोलताना दिसेल. हे असले 56 अफजल खान मी इथे जिरवलेत. जर मला जन्मालाच यायचं झालं ना, तर मी सह्याद्रीतला दगड बनूनच येईन असं अभिमानाने सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून शिवचरित्र ऐकलं पाहिजे. आणि हे सगळं ऐकण्याचा हा आजचा प्रघात. आता उद्यापासून आपण दुसरं प्रकरण बघायला लागू, जिथून शिवाजीराजांचा अजून एक नवीन पैलू आपल्या समोर येतो. आणि ते सुद्धा शिवाजीराजांचा गनिमी काळाचं तंत्र कसं आहे हे आपल्याला समजतं. आज आपण पन्हाळ्यावरती पोहोचलोय. 28 नोव्हेंबर 1659 ची तारीख आहे. आपण आज इथे थांबतोय. उद्यापासून पुढे आपण पुढच्या लढाया बघणार आहोत. तोपर्यंत हर हर महादेव.